काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? काउन्सिलिंगची खरी व्याख्या जर करतो म्हटलं आपण तर पुढच्या व्यक्तीला एक प्रकारे आरसा दाखवणे. मग जी मुलगी वयाच्या 24व्या वर्षी 36 मुलांना तिनं ओपनली नाकारलं होतं, ती वयाच्या 28व्या वर्षी असं म्हणत होती का बाबा एखादा सर्वसाधारण मुलगा जरी काउन्सिलिंग म्हणजे लग्न करायसाठी आला तरी मी लग्न करायला तयार आहे ते. लग्न करायला तयार आहे. बरोबर. मग ही मनस्थिती बदलत गेली आणि मला असं वाटतंय का ह्या मनस्थितीला एकमेव पर्याय म्हणजे काउन्सिलिंग. अशी कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे किंवा आवश्यकता आहे? अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तसं पाहतो म्हटलं ना तर माझ्या हिशोबाने तर प्रत्येक व्यक्तीला काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. अरे बाबा. तर ज्याला जीवनामध्ये काही करायचं आहे, जो स्वप्न बघतो मला काही बनायचं आहे, काही करायचं आहे, अशा लोकांना सर्वात पहिले काउन्सिलिंग करायला पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून तुम्ही या काउन्सिलिंग सेंटरमध्ये आहात किंवा काउन्सिलिंग सुरू करतायत. अनेक पेशंट्सना तुम्ही बरं केलेलं आहे, आजारांपासून दूर केलेलं आहे, अनेक व्यक्तींना तुम्ही नैराश्यातून बाहेर काढलेलं आहे, व्यसनापासून दूर केलेलं आहे. तर तुमचा नेमका मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? नमस्कार, मी अनिरुद्ध. टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आपल्याकडे नवीन कोण गेस्ट येणार आहेत, हो ना? तर आज आपण कोणाला बोलवणार आहोत? तर आज आपल्याकडे असे गेस्ट येणार आहेत की ज्यांचं काउन्सिलिंग सेंटर अतिशय सुंदर पद्धतीनं सुरू आहे आणि ते आजपर्यंत अशा काही लोकांना जे नैराश्यामध्ये अडकलेले आहेत, जे व्यसनाधीन झालेले आहेत, त्या सर्वांना बाहेर काढून नवीन जगण्याची ऊर्जा, नवीन जगण्याची प्रेरणा देत आहेत. अशी बरीच लोकं जी आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी नवसंजीवनी आणलेली आहे, नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा त्यांनी दिलेली आहे. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट ताराचंद जयसिंगपुरे सर यांचं. नमस्कार. 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 पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की या पॉडकास्टमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलं, खूप छान वाटत आहे आणि आपली भेट पण ही एक योगायोग म्हणावं लागेल. हो. आणि त्या माध्यमातून काही गोष्टी पुढे घेऊ शकतो आपण, तर खूपच छान वाटत आहे. ओके. सर, मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कसं होतं? बालपणामध्ये काही गोष्टी तुम्हाला खटकल्यात, जाणवल्यात की बाबा आपल्याला ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी बदल करायला हवा किंवा लोकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा बदल करायला हवा, हे तुम्हाला कधी जाणवलं? खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याचं कारणच माझं बालपण आहे. बर. लहानपणी मला फिजिकल प्रॉब्लेम भरपूर होते. बर. माझं डोकं खूप दुखायचं आणि पिंढऱ्या, पोटऱ्या पायाच्या ह्या खूप दुखायच्या. म्हणजे अक्षरशः त्या पिंढऱ्यासाठी वडिलांनी वेगळे ऑइल आणले, वेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, डोक्यासाठी सुद्धा बरेच प्रयत्न केले. बर. पण शेवटपर्यंत ना डोकं दुखणं थांबलं ना पिंढऱ्या थांबल्या माझ्या, कंटिन्यू दुखत राहिलेल्या. ओके. आणि त्यामध्ये मला पाठीचा प्रॉब्लेम पण होता. आणि असं करता करताच माझं एज्युकेशन पूर्ण झालं आणि त्यानंतर एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला बजाज कंपनीमध्ये मी जॉब करत होतो आणि जॉब करताना तिथचं जे मॅनेजमेंट, जे वर्कर लोक यांच्यासोबत ज्यावेळेस कम्युनिकेशन व्हायचं, तर कम्युनिकेशन होत असताना त्यांचे जे प्रश्न होते असे वेगवेगळे प्रश्न समोर यायचे. बर. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की आपल्याला फिजिकल प्रॉब्लेम अजूनही सुरूच आहे आणि यांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे. मला असं वाटायचं याचं कारण काय आहे. आणि फक्त औषधी शास्त्रीय कारण जर पकडतो म्हटलं तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी घेतल्या होत्या, पण रिझल्ट आलाच नव्हता. आणि तिथं काही वर्कर्स लोक मी चर्चा करताना पाहत होतो का ते कितीतरी वर्षापासून जॉब करून राहिले, प्रश्न जसे आहे तसेच. या सर्वाचा सार काढूनच मला असं वाटलं का या क्षेत्रामध्ये घुसायला पाहिजे किंवा कुठंतरी मनाची शक्ती काही आहे का, वैचारिक लेवलला काही चुका होऊन राहिल्या का. आणि ते विचार करता 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 एक दिवस मी पेपरला ऍड पाहिली, तर मनावर नियंत्रण मिळवा. बर. आणि त्या माध्यमातून तुमचे काही शारीरिक आजार दूर करा. बर. आणि त्याच माध्यमातून त्या क्लासला एंट्री झाली आणि तो क्लास करता करता मला असं वाटलं का हे क्षेत्र आपलं आहे आणि इथं आपण घुसायला पाहिजे. आणि एक मिनिट मी तुमचे शब्द ते फक्त जे नैराश्य लोक आहे किंवा व्यसनाधीन लोक आहेत त्यांनाच आपण बाहेर नाही काढलेलं आहे. तर जे पारिवारिक जे कल होते त्या लोकांना सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकलो. बर बर बर. बऱ्याच लोकांचे बिझनेस जे कोलॅप्स झाले होते आणि बरेच लोकांना असं वाटायचं का नवीन काहीतरी करावं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व स्तरामधले लोक आपल्यापर्यंत आलेले आहे, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून. आजपर्यंत हजारो लोकांचे आपण क्लासेस घेतलेले आहे, कितीतरी लोकांचे काउन्सिलिंग केलेले आहे आणि सगळं जे काही आपण आता या
ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पुढे घेणार आहे. हे सर्व ब्रॉडकास्टमध्ये जे काही एक्झाम्पल देणार आहे हा 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 नक्कीच आपल्याला नावं घेता येणार नाही त्यांचे, बर बर पण सर्व सत्य आहे. म्हणजे ओके. प्रत्येक व्यक्तीचं लाईव्ह एक्झाम्पल आपल्याकडे आहे. नाही, आपल्याला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. आपल्याला लोकांना मोटिवेट करायचं आहे आणि आजपर्यंत आपण बऱ्याच लोकांना मोटिवेट केलेलं आहे काउन्सिलिंगच्या माध्यमातून. तर तेच मला तुम्हाला विचारायला आवडेल की काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या जीवनावर काय फरक पडतो. खरं म्हणजे काउन्सिलिंग बऱ्याच लोकांकडे त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून वेगळ्या कल्पना आहे. आता तरी न्यू जनरेशन आणि वेगळ्या लोकांपाशी अवेअरनेस आहे काउन्सिलिंगच्या माध्यमातून. नाही तर अगोदर असं वाटायचं काउन्सिलिंग म्हणजे काय, जे वेडे लोक असतात त्यांना काउन्सिलिंग करावे लागते आणि तीच कल्पना सतत पुढे ती संकल्पना समाजामध्ये रूढ झाली होती. 2007ला ज्यावेळेस मी काउन्सिलिंग सुरू केली, म्हणजे त्या अगोदर सुद्धा मी काउन्सिलिंग करत होतो. 2000 या वर्षी मी औरंगाबाद पासून क्लासेस सुरू केले. पण त्यानंतर चर्चा करायचंच लोकांसोबत. पण जे प्रोफेशनल काउन्सिलिंग जे म्हणतो आपण 2007 पासून सुरू केली. तर त्यावेळेस लोकांना ज्यावेळेस मी काउन्सिलिंग सांगू का काउन्सिलिंग करता पुढाकार घ्या, तर त्यावेळेस ते म्हणायचे का मी वेडा थोडी आहे, मला काउन्सिलिंग तुम्ही सांगता किंवा सजेस्ट करता, अशी कल्पना होती. पण आज ती कल्पना बऱ्यापैकी बदलली. काउन्सिलिंगची खरी व्याख्या जर करतो म्हटलं आपण, तर पुढच्या व्यक्तीला एक प्रकारे आरसा दाखवणे. ओके. नेमकं त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे, त्याच्या विचारामध्ये गोंधळ काय होऊन राहिला, जे काही त्याच्या जीवनामध्ये घडून राहिलं, म्हणजे ओव्हरऑल त्याच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्यामध्ये तो कुठे चुकत आहे. आपण जर काही गोष्टी पाहतो म्हटलं, एक मुलगा आहे, वेल एज्युकेटेड आहे, त्याच्याकडे काही प्रश्न नाही आहे, शिक्षण प्रॉपर आहे, तरी पण त्याला जॉब लागत नाही. एक मुलगी आहे, सर्व काही गोष्टी प्लस आहे, पण तरी लग्न जुळत नाही. बरोबर. एखादा व्यक्ती आहे, बिझनेसच्या माध्यमातून तो पुढाकार घेऊन राहिला, बिझनेससाठी तर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे, पण तरी बिझनेस कुठेतरी लॉक झाला, पारिवारिक काही प्रश्न वाढतच चालले. बरोबर. खरं म्हणजे या लोकांना हे कळत नाही का नेमकं आपण कुठे चुकून राहिलो. बरोबर. आणि हे लोक काय करतात, कोणावर तरी ब्लेम करतात, आरोप प्रत्यारोप करतात, आणि त्या आरोप प्रत्यारोप मध्ये अख्खं जीवन निघून जाते, पण सत्य सापडत नाही, सत्य कळत नाही. आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून या खेळामध्ये तुमचा कुठं वाटा आहे, तुम्ही कुठे चुकून राहिला, कळत न कळत तुम्ही त्याचं क्रिएशन स्वतःपाशी कसं करून राहिला, हे आपल्याला दाखवता येते. आणि काउन्सिलिंगची खरी व्याख्या तीच आहे की तुम्ही कुठे चुकत आहे, एक प्रकारे तुमच्याकरता ते आरशाचं काम करते. तर त्या माध्यमातून काउन्सिलिंग पुढे घेऊ शकतो आपण. ओके. एखाद्या व्यक्तीनं समजा काउन्सिलिंग केलं, तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला, एखादा प्रश्न घेऊन आला, तो कोणत्याही पद्धतीचा असू शकतो, तर तो प्रश्न घेऊन आल्यानंतर त्याला तुम्ही काउन्सिलिंग केलं, तर काउन्सिलिंग केल्यावर त्या व्यक्तीमध्ये काय बदल घडतात, म्हणजे तुम्हाला काय जाणवलंय. खरं म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून वेगळे बदल घडतात. एकतर आपल्याकडे येतो म्हणजे काय, का बऱ्याच गोष्टी त्याच्या थांबल्या आहे, काही गोष्टीमध्ये निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. तर काउन्सिलिंग नंतर तू खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो. त्याचा आत्मविश्वास वाढलेला असते, त्याला हे समजतं की नेमकं आपण चुका कुठं करत होतो. मनाचा खेळ, विचाराचा खेळ, जीवनाचा खेळ, हा जे मायाजाळ आहे याबद्दल त्याला कळत न कळत अवेअरनेस आलेलं असते. ओके. तर त्यामुळे तो निर्णय घेऊ शकतो, स्वतःचा आत्मविश्वास चांगल्या प्रकारे बिल्डअप करू शकतो, स्वतःची काही स्किल आहे त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे पुढे घेऊ शकतो, आणि स्वतःमध्ये तो खूप बदल घडून आणू शकतो. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो इथं, म्हणजे तुम्हाला आणखी त्या गोष्टी क्लिअर होईल. आपण जे उदाहरणं घेणार आहे म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो का त्या माध्यमातून त्याची स्पष्टता खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते. आता एक मुलगी आपल्या काउन्सिलिंग करता आली होती. बघा, काही गोष्टी किती सिंपल आणि साध्या असतात. दिसायला खूप सुंदर होती, वेल एज्युकेटेड होती, स्वतः ती डॉक्टर होती, वडील पण डॉक्टर होते, आणि फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा जे आहे ते फॅमिली बॅकग्राऊंड पण सुद्धा खूप स्ट्रॉंग होतं. तर वयाच्या 24व्या वर्षी लग्न करण्याकरता पुढे घेतलं, आणि अक्षरशः चर्चा करता करता समजलं मला का पहिल्या वर्षी 36 मुलं तिने नाकारले. पहिल्या वर्षी 36 मुलं नाकारले, कारण तिच्याकडे तेवढे गट्स होते. दिसायला फक्त हाईट कमी हाच एक मायनस पॉईंट वाटायचा मला, बाकी सर्वच प्लस पॉईंट होते. मग काही ना काही ते काहीतरी गुण काढायचे, नाकच बरोबर नाही, केसच बरोबर नाही, काही ना काहीतरी ते प्रश्न यायचे, तिने नाकारले येत होते. बरोबर. 25व्या वर्षी, तिच्या वयाच्या 25व्या वर्षी तिने दुसऱ्या वर्षी 24 मुलं नाकारले. असं करता करता 26व्या वर्षी पुढे आलं. 26व्या वर्षी सुरुवातीला 7 मुलं तिने नाकारले, आणि 8व्या मुलांनी तिला नाकारलं. ओके. तिला त्यावेळेस मला शॉक बसला का मला कसं काय कोण नाकारू शकते. बघा, कळत न कळत तिच्या वैचारिक लेवलला एक प्रकारे तो धक्का होता.
आणि तिथून तिच्यापाशी कळत न कळत स्वतःबद्दल एक निगेटिव्हिटी यायला लागली. आणि त्या वर्षाभरामध्ये काही मुलांनी तिला नाकारलं बरं. आणि काही मुलांना तिनं नाकारलं. तिनं नाकारलं. असं करता 26 वर्ष पूर्ण झालं. 27व्या वर्षी मॅक्झिमम मुलांनी तिला नाकारलं. अरे बा. आणि तिला कळतच नव्हतं गडबड कुठं होऊन राहिली, ते का नाकारतात का नाकारतात मला. आणि वयाच्या 28व्या वर्षी आपल्याकडे तिला काउन्सिलिंग करता आणलं. तर काउन्सिलिंग ज्यावेळेस करत होतो तर त्यावेळेस समजलं का, म्हणजे त्यावेळेस तिने एक प्रश्न पुढे घेतला का एक सर्वसाधारण जरी मुलगा भेटला तरी मी लग्न करायला तयार आहे, पण हा सर्वसाधारण मुलगा सुद्धा येत नाही. मग जी मुलगी वयाच्या 24व्या वर्षी 36 मुलांना तिनं ओपनली नाकारलं होतं, ती वयाच्या 28व्या वर्षी असं म्हणत होती का बाबा एखादा सर्वसाधारण मुलगा जरी काउन्सिलिंग म्हणजे लग्न करायसाठी आला तरी मी लग्न करायला तयार आहे, लग्न करायला तयार आहे. बरोबर. मग ही मनस्थिती बदलत गेली. आणि मला असं वाटतंय का ह्या मनस्थितीला एकमेव पर्याय म्हणजे काउन्सिलिंग. ओके. काउन्सिलिंगच्या माध्यमातूनच तिच्यामध्ये बदल होते. आता सांगणारे भरपूर लोक वेगळ्या प्रकारे सांगतात, मोटिवेट करतात, काळजी करू नको, जास्त विचार करू नको. तुमच्या मनामध्ये काही ना काही सुरूच आहे ना. येस. तर त्याला काय करायचं, मनाला आरसा दाखवणं गरजेचं आहे. आणि अक्षरशः त्यावेळेला आता नक्कीच काउन्सिलिंग करताना वेगवेगळी प्रश्नावली असतात, वेगळ्या काही गोष्टी असतात, त्या प्रकारे मी सगळ्या गोष्टी पूर्णपणे अशा पुढे घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या माध्यमातून त्या लोकांना बरोबर त्या पॉईंटवर आम्ही पोहोचवतायत. बरोबर आम्ही त्या पॉईंटवर तिला पोहोचवलं. गडबड कुठं होऊ राहिली, चुका कुठं होऊन राहिल्या, कारण तिच्यामध्ये काही कमीपणा अशा प्रकारचा काही भाग नव्हता. बरोबर. सर्वच गोष्टी प्लस होत्या, पण तरी खेळ थांबला होता. आणि अक्षरशः त्या म्हणजे तिथून 1.5-2 महिन्यामध्ये तिचं लग्न झालं. नंतर तिने व्हॉट्सअपवर ते सगळ्या गोष्टी मला पाठवल्या. तिला खूप छान वाटत होतं. नंतर तिला एक बाळ पण झालं. म्हणजे आता सुखी संसार तिचा सुरू आहे. म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे बदल घडून आणता येते. तुम्ही आता जसं म्हणताय की काउन्सिलिंग ज्या वेळेला आपण करत होतो, आता त्या मुलीकडे काही कमी नव्हती, तरी पण 28व्या वर्षी तिला काउन्सिलिंगची गरज पडली. तर मला हे विचारायला आवडेल की अशी कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे किंवा आवश्यकता आहे, अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तसं पाहतो म्हटलं ना तर माझ्या हिशोबाने तर प्रत्येक व्यक्तीला काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. अरे बाबा. पण आपण जर थोडं त्याला म्हणजे असं कॉम्पॅक्ट करायचं म्हणलं, नेमकं कोणाला गरज, कोणाला, तर ज्याला जीवनामध्ये काही करायचं आहे, जो स्वप्न बघतो की मला काही बनायचं आहे, काही करायचं आहे, अशा लोकांना सर्वात पहिले काउन्सिलिंग करायला पाहिजे. ओके. ज्या लोकांना समोर ध्येय प्रॉपर आहे, काय टार्गेट पूर्ण क्लिअर आहे, पण तरी वर्कआउट नाही होऊ राहिलं, अशा लोकांना खरी काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. काउन्सिलिंग करायला पाहिजे. म्हणजे मला कोणत्या शास्त्राला अवॉइड नाही करायचं आहे. बरोबर. ज्योतिषशास्त्र म्हणा, न्यूमरॉलॉजी म्हणा, आणखीन असे वेगवेगळे शास्त्र आहे. बरोबर. खरं पाहतो म्हणून प्रत्येक शास्त्र त्यांच्या ठिकाणी परफेक्टच आहे, पण त्याच्या मनामध्ये जी गाठ पडलेली आहे ती सोडणं महत्वाची आहे. शास्त्र कोणते चुकीचे नसतात बरं का. शास्त्र आता माझ्याकडे काही काही लोक असे त्यांनी सर्व करून बसलेले आहे. बरोबर. मग कधी कधी त्यांना असं वाटायचं काय शास्त्र चुकीचे आहे किंवा त्यांनी मला फक्त फसवलं. ऍक्च्युअली मध्ये खेळ तसा नव्हता. म्हणजे त्याला हे नव्हतं समजून राहिलं का आपण कळत ना कळत चुकीचे क्रिएशन करून राहिलो. बरोबर. तर बऱ्याच लोक असे नेहमी आजारी पडतात. त्या लोकांना खरी काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. बऱ्याच लोक आता क्लासच्या माध्यमातून, आता पुढे आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे, क्लासेसच्या माध्यमातून मी पाहिलं का काही लोक असे होते का ते सतत आजारी पडायचे, मेडिसिन कंटिन्यू सुरू राहायचं. मग याचा अर्थ मेडिसिन चुकीचं होतं असं नाहीये, मेडिसिन तर प्रॉपर काम करूनच राहिलं होतं, परत ते आजारी का पडायचे. अशा लोकांना खरी काउन्सिलिंगची आवश्यकता पडते. ज्यांच्या म्हणजे नवरा बायकोमध्ये, खास करून मुलांमध्ये, आई वडिलांमध्ये ते नेहमी प्रश्न येत असतात, अशा लोकांना खरी काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. म्हणजे खरं जर पाहत म्हणलं ओव्हरऑल तर ज्यांना जीवनामध्ये काही समोर टार्गेट अचीव्ह करायचं आहे, ते कोणत्याही माध्यमातून असो, परिवाराच्या माध्यमातून असो, करिअरच्या माध्यमातून असो, शरीराच्या माध्यमातून असो, काही भविष्याच्या माध्यमातून असो, अशा लोकांना काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. आणि त्यांनी खरं म्हणजे काउन्सिलिंग पुढे घ्यायला पाहिजे किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून पुढाकार घ्यायला पाहिजे. एक प्रश्न मी इथंच क्लिअर करतो. खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये गुरुप्रथा होत्या. लोक काय करायचे कळत न कळत, म्हणजे गुरुप्रथा भारताचा तसं पाहतो काही काळ जर आपण मागे गेलो तो मूळ कणा होता. बरोबर. आणि त्यामुळे बरेचसे लोक कसे रिलॅक्स होते. हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये गुरु शिष्याला परम महत्व दिलं गेलेलं आहे. बरोबर. तर त्याचा परिणाम काय होता, त्यांच्याकडे काही प्रश्न आले ना तर कळत न कळत त्यांच्या मनात एक विचार यायचा, आता आपण गुरुकडे जाऊ आणि त्यावेळेला हा प्रश्न विचारू. आणि त्यांनी स्वतःला एवढं जरी सांगितलं की बाबा गुरुकडे गेल्यानंतर या प्रश्नाला आपण क्लिअर करू, तरी ते हलके होऊन जायचे.
रिलॅक्स होऊन जायचे. बरोबर पण आज गुरुप्रथा राहिल्या नाही, त्या गोष्टी सर्व संपूर्णपणे बदललेल्या आहे. बरोबर. तर त्याचा परिणाम काय उराला का त्यांना जे समजूनच नाही राहिलं ह्या प्रश्नाचं काय. ज्यावेळेस मी स्वतःला सांगतो ना हा प्रश्न इथं गेल्यानंतर क्लिअर होऊ शकते, त्या क्षणाला माझी शिष्टीमलकी होत असते. पण माझ्या मनाला माहीतच नाही या प्रश्नाचं करायचं काय. बरोबर. मन आणखीन गोंधळ करते, आणखीन तो प्रश्न तयार करतो. बरोबर. आणि अशा वेळेला लोक जास्त भयभीत होतात. तर अशा वेळेला गुरुप्रथा कमी झाल्या. बरोबर. आज लोकांकडे ते ऑप्शनच नाही. बरोबर. कोणावर विश्वास ठेवा हेच कळत हा नाही. कळत नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो म्हणलं तर हजारो लोक त्यांचे मित्र आहेत, पण रियालिटीमध्ये एकही मित्र नसतो. एकही मित्र नाही. आणि खरं म्हणजे जी संस्कृती आपली होती ती तुटत गेली. आज जे एकत्र कुटुंब पद्धती होती त्या तुटलेल्या आहे. तर त्यामुळे आपलं कोण आहे हा प्रश्नच तयार झाला. बरोबर आहे. मग अशा वेळेला त्यांच्याकरता सर्वात चांगला पर्याय म्हणजे काउन्सिलिंग. आणि ज्या लोकांना खरंच काउन्सिलिंग म्हणजे कळत नाही, समजत नाही किंवा असं म्हणू शकतो का त्यांच्याकडे तसे ऑप्शन नाही आहे, मग त्यांनी आपले काही फ्रेंड सर्कल म्हणा का जे आपल्याला असं वाटते का चांगले मार्गदर्शन करू शकते बरं का, अशा लोकांसोबत तरी कनेक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे. हो, म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग साठीच गेलं पाहिजे असं नाही, पण मित्र सखा कोणीतरी असा जवळचा सुद्धा तुम्ही एक्सप्रेस व्हायला पाहिजे. एक प्रकारे एखादा व्यक्ती जर त्याला दोन गोष्टी सांगते ना ती पण एक प्रकारे काउन्सिलिंगच आहे. हा, असं म्हणू शकतो एखादा काउन्सिलर त्यामध्ये तज्ञ असेल तर तो त्या प्रकारे त्याला बरोबर त्या पॉइंटवर घेऊन जातो. पण दोन शब्द चांगले कानावर पडणे ते पण एक काउन्सिलिंगच आहे. मग लोकांनी त्या माध्यमातून पुढाकार घ्यायला पाहिजे. बरोबर. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता लोक बरीचशीच नैराश्यामध्ये जात आहेत. आता लॉकडाऊन नंतर पण बऱ्याचशाच लोकांमध्ये फार बदल पडलेला आहे की लोक निगेटिव्हिटीकडे जास्त बघायला लागलेत, व्यसनाधीन खूप झालेली आहेत लोक. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे नैराश्य जे डिप्रेशन आज जर जगामध्ये पाहतो म्हटलं तर डिप्रेशनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे आपल्या भारताचा आकडा जर पाहतो म्हणलं तर असं म्हणतात दर 3 माणसामागे एक व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतो. अरे बापरे, इतकं डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मेडिकल सायन्स डायरेक्ट आकडे जे डिक्लेअर करतात ते डायरेक्ट म्हणतात 5% नक्कीच डिप्रेशनमध्ये आजच लोक डायरेक्ट आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे पाहतो म्हटलं ना तर डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आता आपला त्या लोकांकडे पाहण्याचा व्ह्यू कसा आहे. काही लोक म्हणतात हलक्या मनाचा आहे, हलक्या डोक्याचा आहे, काही पण विचार करतो फालतूच आणि कशाला टेन्शन घ्यायला पाहिजे असं म्हणून जर पाहतो म्हणलं त्या लोकांकडे तर असे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जाणार. पण खरं म्हणजे त्याच्याकडे प्रश्न आहे. आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे का त्याच्याकडे काहीतरी प्रश्नाचा गुंता तयार झालेला आहे. मग आपल्याला त्या लोकांकडे त्याच माध्यमातून बघता आलं पाहिजे. अनिरुद्ध, माझा जो अनुभव आहे या क्षेत्रामध्ये त्या माध्यमातून मी बोलून राहिलो. बरेचसे डिप्रेशन लोक हे डॉक्टरांकडे जातात. मेडिकल सायन्स चुकीचं नाही आणि मला असं वाटतं का कोणतं शास्त्र चुकीचं नाही खरं सांगायचं. पण आज लोकांच्या समस्या एवढ्या वाढत चालल्या आणि त्या डॉक्टरांकडे एवढी गर्दी असते का त्यांच्यासोबत चर्चा करून काय म्हणजे आहे हे पाहण्यापेक्षा त्यांना एक मेडिसिन द्यायला आवडते. त्यामुळे ते लोक मेडिसिन घेतात. मनाचा गुंता जसा आहे तसाच राहतो. त्यामुळे ते लोक तिथे स्टक झालेले असतात. असे बरेचसे लोक आहेत डिप्रेशनमध्ये. ते माझ्याकडे आल्यानंतर डिप्रेशन तर बाजूला राहिलं पण त्यांचा हा मेन प्रश्न होता गोळ्या बंद करता येईल का सर, या गोळ्यामधून तुम्ही आम्हाला बाहेर काढू शकता का. म्हणजे डिप्रेशन सेकंडरी पार्टमध्ये गेलो. गोळ्या जेवढ्या झाल्या आणि गोळ्या एवढ्या कंटिन्यू वाढत चालल्या होत्या. त्यांना असं वाटायचं कुणीतरी आम्हाला कमीत कमी या मेडिसिन मधून तरी बाहेर काढावं. डिप्रेशनचा खरा अर्थ जर पाहतो म्हटलं तो व्यक्ती कुठेतरी थांबला. मग तो भूतकाळामध्ये असो, कोणत्या घटनेसोबत असो, कोणत्या शब्दासोबत असो, कोणत्या वेळेमध्ये असो, ऍक्च्युअल मध्ये तो कुठेतरी थांबला. वर्तमान काळामध्ये तो आज प्रवास करत नाही आहे. जे घडून राहिलं वर्तमान काळामध्ये त्याच्यासोबत तो नाही आहे, तो कुठेतरी आहे, खरी म्हणजे तो थांबलेला आहे. आणि खरी म्हणजे अशा लोकांना प्रेमाची, सहानुभूतीची आवश्यकता आहे. त्या लोकांकडे जाऊन जर आपण थोडा पाठीवर हात देऊन जर त्यांच्यासोबत बोलू शकलो, त्यांना जर समजून घेऊ शकलो आणि हळूहळू त्यांच्या मनाचा गुंता जर तो ओपन करू शकलो, त्यांना पूर्णपणे बाहेर काढता येते. डिप्रेशनमध्ये गेलेले असे कितीतरी लोक आहे त्यांना मी बाहेर काढू शकलो. नक्कीच आता ते काही लोक असे होते जे बाहेर घेऊन येत होते. वेळेचा थोडा प्रश्न यायचा किंवा तेवढा वेळ नाही देऊ शकले, त्यामुळे सगळ्याच लोकांना काढता आलं असं नाही म्हणता येणार. पण बऱ्याच लोकांना आम्हाला काढता आलं. आणि म्हणजे खरं सांगायचं झालं त्या लोकांकडे अनेक प्रश्नाचा गुंता तयार झालेला असतो बरं का, आणि ऐकणारा कोणी नसतो. आणि काही लोकांकडे असे प्रश्न असतात का
ऐकणाऱ्याला असं वाटतं किती क्षुल्लक प्रश्न आहे, बरोबर. हा कशाला मूर्खासारखा विचार करतो, पण ॲक्च्युअलमध्ये त्या लोकांकरता ते क्षुल्लक न राहता ते प्रश्न मोठे झाले. आणि त्याचमध्ये तुम्ही दुसरा प्रश्न घेतला होता, ॲडिक्शन, व्यसन. व्यसनाबद्दल म्हणजे आज बऱ्याच संस्था काम करत आहे, मेडिकल सायन्सच्या माध्यमातून बऱ्याच ऑर्गनायझेशन रन होत आहे, व्यसनमुक्ती केंद्र म्हणा चालत आहे. हो. एक व्यक्ती वय होतं त्यांचं 74 वर्ष, माझ्याकडे काउन्सिलिंग करता आणलं होतं. पुण्यामध्येच ऑफिसमध्ये ते आले होते आणि चर्चा करता करता मी त्यांना एक सहज प्रश्न केला. म्हणलं, सर तुमची दारू सोडायची इच्छा आहे का? तो का बरं? तुम्हाला तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. बरोबर. नाही, माझी पत्नी तर सांगत होती का तुम्ही कोणालाही बाहेर काढता, कशाही प्रकारे बाहेर काढू शकता, त्यांची इच्छा असो कोण असो. म्हटलं, सर मग मॅडमकडे कुठेतरी चुकीची माहिती पोहोचली असेल. म्हटलं, व्यसनामधून त्याच व्यक्तीला बाहेर काढता येते ज्याची इच्छा आहे. त्यांची मनापासून इच्छा नसेल तर म्हटलं मीच काय जगाला कोणीच व्यक्ती बाहेर काढू शकत नाही. तर म्हणे, मग तुम्ही मला बाहेर नाही काढू शकणार का? मला तुमची इच्छा नसेल मग मी नाही काढू शकणार. पत्नी तर म्हणत होती मी काढतात. म्हटलं मॅडमला आपल्याला तर बोलवून घ्यावं लागेल. काय नेमकं? तर मला म्हणे, मी सर आतापर्यंत मला 8 ठिकाणी नेलेलं आहे, तुम्ही 9वी आहे माझ्याकरता. 5 ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मला ॲडमिट केलेलं आहे. काही काही ठिकाणी तुम्ही 3 महिने 4 महिने 6 महिने राहिलेला आहे. अरे बापरे. आणि ते लोक चॅलेंज करायचे का आम्ही तुम्हाला फक्त एवढा वेळ तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला बाहेरच काढतो. आणि मला असं वाटायचं कसं काय तुम्ही मला माझ्या इच्छेशिवाय बाहेर काढू शकता. अक्षरशः 6 महिने राहिल्यानंतर मी निघाल्यानंतर त्यांच्याच गेटवर दारू पिलो मी. अरे बाप. कारण मला असं वाटायचं म्हणजे का तुम्ही असं कसं चॅलेंज करू शकता. बरोबर. वेल एज्युकेटेड व्यक्ती होते, खूप मोठ्या पोस्टवर राहिले होते. आणि त्यावेळेस ते मला बोलले, अनिरुद्ध खरं सांगायचं झालं म्हणजे सर का मी ऑलरेडी दारू सोडलेली आहे. मी माझ्या बायकोला सांगितलं नाही, कारण माझी बायकोला पण सुद्धा पटणार नाही की मी दारू सोडलेली आहे. तिला जरी मी सांगण्याचा प्रयत्न केला ते म्हणून का तुम्हाला तर मी घेऊन चालली म्हणून तुम्ही मला म्हणून राहिले बरोबर का दारू सोडलेली आहे. आणि मी म्हटलं तुम्ही दारू कशी काय सोडली? तर म्हणे, सर माझी सूनबाई आता प्रेग्नेंट आहे, घरामध्ये नवीन बाळ येणार आहे, आणि मला असं वाटते का तिने मला हा प्रश्न नाही केला पाहिजे का तुम्ही दारू पिता माझ्या मुलाला हात नको लावू, आणि म्हणे मला नातवासोबत मस्त खेळायचं आहे. बघा त्यांचा एक प्रश्न खूप मोठा झाला, नातू, आणि बाकीचे प्रश्न लूज झाले. खरं म्हणजे व्यसनाची व्याख्या जर करतो म्हणलं ना तर दॅट पर्सन इज प्रिझनर ऑफ द सबकॉन्शियस माइंड. तो खरं पाहतो म्हणलं तर अंतर्मनाच्या गुफेमध्ये अडकलेला कैदी असतो. आणि सर्वात मोठं आश्चर्य आहे का तो ॲडिक्टेड पर्सन अँड हू ट्रीटेड हिम दॅट बोथ आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट का तो प्रिझनर आहे. ही सर्वात मोठं आश्चर्य आहे बरं का. तुम्हाला काय वाटते त्या लोकांना समजत नसणार का दारू पिल्यानंतर आपण किती जीवनाचा नाश करून राहिलो, पैशाचा उद्ध्वस्त करून राहिलो, घरात परिवाराला पूर्णपणे रोडवर आणून त्यांना कळत नसणार का? कळत असणार, 100% कळत असणार. म्हणजे 1% पण नाही कमी जास्त करू शकत आपण, 100% त्यांना माहिती पडते. म्हणूनच ते लोक दारू पिल्यानंतर असे म्हणतात चुकलं बरं का, कान धरतात, शपथ घेतात, एव्हरीथिंग, हा सगळं माहित असतं त्यांना. आणि बायकोला वारंवार सांगतात की तुझी शपथ आहे आता मी कधीच दारू पिणार नाही. पण या खेळाचं महत्वच आहे, जे शपथ घेणारं मन आहे ते वेगळं आहे, आणि जे दारूची मागणी करणारं मन आहे ते वेगळं आहे. तो प्रोग्रामच वेगळा आहे. ओके. आणि तो प्रोग्राम एवढा पॉवरफुल झालेला असते काही लोकांना कळतच नाही का त्या प्रोग्रामनी आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे. कधी ओव्हरटेक केले. ज्यावेळेस त्याची वेळ येते ना त्या वेळेला अक्षरशः तो बरोबर तिथं जाऊन पोहोचतो आणि तो दारू पितो. म्हणजे अक्षरशः काही लोक असे पाहिले मी का त्यांना डॉक्टर क्लिअर सांगत होते का किडनी जाते बरं का. घरादारामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्तपणा आलेला होता, जॉब डावावर लागला होता, पण तरी ते लोक दारू का सोडत नव्हते. आणि ट्रीटमेंट देणार त्यांना ट्रीटमेंट देऊनच राहिले होते. बरोबर. पण खरं म्हणजे तो व्यक्ती कैदी झालेला आहे अंतर्मनाच्या गुफेमध्ये. आणि आपल्याला हे ओपनली समजायला पाहिजे की ॲडिक्टेड पर्सन हा कैद झालेला व्यक्ती आहे. त्यांनी ते जर अवेअरनेस ठेवलं आणि पाहणाऱ्याने सुद्धा ते अवेअरनेस जर ठेवलं ना का त्याला तिथून कसं बाहेर काढायचं, बरोबर, तर मग तो त्या माध्यमातून विचार करेल. तो फक्त एक मेडिसिन देणार नाही, त्याच्यावर बंबार्डिंग करण्याचा प्रयत्न करणार नाही. आपण त्याला त्या माध्यमातून पाहायला पाहिजे. खरं म्हणजे डिप्रेशन म्हणा काय ॲडिक्शन म्हणा हे प्रश्न वेगळे आहे बरं का. आज समाजाचा लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण ऍक्च्युअल मध्ये सत्य हे समोर ठेवून पाहायला पाहिजे आणि नेमकं त्यांना आपण कशा प्रकारे ट्रीट करायला पाहिजे. बरोबर.
व्यसनालाच अनुसरून मी एखादा प्रश्न विचारू शकतो सर, की व्यसन फक्त दारूचंच नाही, तर आजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण ऍडिक्शन झालंय. काहींना मोबाईलचं व्यसन आहे, काहींना गेमिंगचं व्यसन आहे, तर काही लोकांना वेगवेगळी व्यसनं लागलेली आहेत. आता मी अशा विद्यार्थी बरेच बघितलेत की अशा गेमिंगमध्ये आहेत की त्या गेमिंगचा एंड असा असतो की आत्महत्या करायची तुम्हाला. आणि विद्यार्थ्यांना पण एवढं व्यसन आहे की ते एंडिंगला ज्यावेळी गेम्स आपल्याला शेवट करायचा तर ते आत्महत्या करतायत. आणि हे बघितलंय आपण. तर त्या विद्यार्थ्यांच्या पण समस्या अनेक वाढतायत, अनेक संस्था त्यासाठी काम करतायत. तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगायला आवडेल? हो, खरं म्हणजे आपण तो पहिला प्रश्न थोडा आणखी हलका करू. ऍडिक्शन आपल्या डोक्यात एकच कल्पना येते, दारू म्हणा, सिगारेट म्हणा, किंवा आजकाल आता ड्रग्स आले त्या माध्यमातून म्हणा. पण ऍडिक्शन हे तेवढंच मर्यादित नसते. ऍडिक्शन हे कशाचं पण असू शकते. बरोबर. तुम्ही वारंवार टीव्ही पाहणे हे ऍडिक्शन आहे. पण ऍडिक्शन आहे. कितीतरी स्त्रिया अशा आहे ज्यांना सकाळ सकाळ जर चहा नाही भेटला ना त्यांच्या हातपायाचे थरथर कापतात. ओके. त्यांना असं वाटतं काही नको पण पहिले चहा द्या. चहा हवाय. मग तसं जर पाहतो म्हणलं तो दारू पिणारा व्यक्ती आणि यांना ते चहाचं एवढं ऍडिक्शन झालेलं आहे या दोघांमध्ये काही फरक नाही. बरोबर. कितीतरी लोक असे आहे मोबाईलच्या माध्यमातून त्यांना 2 मिनिटं सुद्धा स्थिर बसता येत नाही. बरोबर. म्हणजे ते जर असे स्थिर बसले ना तर कळत नकळत त्यांचा हातच त्यांना माहिती नाही का आपला हात मोबाईलकडे घेतला आणि पाहून राहिलो आपण. बरोबर. हे पण ऍडिक्शन आहे. बऱ्याच लोकांना वेगळ्या खाण्यापिण्यात सुद्धा ऍडिक्शन आहे. म्हणजे खरं जर पाहतो म्हणलं तर एखादी कृती तुम्हाला आवडत नसताना सुद्धा तुम्ही करून राहिले किंवा तुम्हाला असं वाटत नाही काही करायलाच पाहिजे तरी तुम्ही करून राहिले आणि त्या कृतीपासून काहीच बेनिफिट नाही तरी वारंवार तुम्ही करून राहिले, हे ऍडिक्शनच आहे. ओके. हा, तर फक्त आपल्याला ऍडिक्शन फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवता येत नाही. व्यसन तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. हा, व्याख्या खूप वास्ट आहे, मोठी, आणि खूप वेगळ्या प्रकारे लोकांना आज ऍडिक्शन आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऍडिक्शनचं प्रमाण खूपच वाढत चाललंय. आता तुम्ही जो प्रश्न घेतला तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, म्हणजे एक उदाहरण तर तुम्ही पहिले सुरुवातीला तुम्हाला आज विद्यार्थ्यांचे प्रश्न खरंच खूप वाढत चाललेले आहे. आणि क्लासेसच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी जे पाहतो ना का आज म्हणजे कल्पना करता येणार नाही अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडे सापडतात. माझा मुलगा 5.5 वर्षाचा होता, 5.25 ते 5.5 वर्षाचा, आणि अचानकपणे त्याचं शरीर ताप आला होता त्याला. मी ऑफिसमधून घरी गेलो होतो. माझी मिसेस म्हणे याचं अंग गरम आलं बरं का, काहीतरी. आता मला असं वाटतं नेहमीच तुमच्या बॉडीवर काही पण होऊ द्या, तर इथं काहीतरी गडबड आहे 100%. हा, तर मी त्याला दवाखान्यामध्ये नेण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा मी इथं काय आहे ते चेक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी त्याच्यासोबत थोडी चर्चा करायला लागलो. 10-15 मिनिटं तो काही खुलला नाही. तसा तो हिंदी बोलतो, त्याची एक वेगळी स्टोरी आहे, कधीतरी आपण पुढे घेऊ. चालेल सर. तर त्याला मी सहज विचारलं क्या हो रहा आपको, क्यों शरीर आपकी बॉडी गर्म हो रही? तो नहीं डैड कुछ नहीं बोले. अरे मतलब कुछ ना कुछ तो हो रहा ना, बॉडी अगर आपकी गर्म हो रही तो कुछ ना कुछ गडबड आहे. तुला कुछ नाही डॅड. असं करता करता 10-15 मिनिटं मला त्याला थोडं समजून घेऊन हळूहळू त्या पॉईंटवर पोहोचावं लागलं. आणि 10-15 मिनिटानंतर तो बोलका झाला. बघा त्यावेळेस त्यांनी प्रश्न काय केले. डैड बोले दिमाग में कुछ सवाल आ रहे मेरे. मैंने वो सवाल क्या है? तो कभी कभी ऐसा लगता बोले की हम लोग बाहेर घुमने गए 2 व्हीलर से. आता माझा मुलगा लहान 4 म्हणजे 5-5.5 वर्षाचा, मिसेस आणि मी, आम्ही 3 जण आम्ही राहायला होतो. म्हणून आम्ही 3 जण बाहेर फिरायला जायचो. तो डैड हम बाहर घूमने गए और घूमने जाते वक्त ऐसा लगता बोले कभी कभी कि हमारा एक्सीडेंट हो गया और आप दोनों मर गए. तो बोले मेरा क्या? अरे बाप रे. तुला कुछ भी थॉट आते बोले मेरे पास. त्याच वेळेस त्याने आणखीन एक प्रश्न केला. बोले डैड कभी कभी ऐसा लगता बोले कि आपने मुझे स्कूल बस में तो बिठा दिया और स्कूल बस तो स्कूल में गई, लेकिन जब मैं वापस आया तो आप दोनों भी घर पे नहीं. तो मैं कहाँ जाऊँ, मैं क्या करूँ? कभी कभी लगता बोले त्यावेळेला जनरली मी रेल्वेने प्रवास करत होतो. तो कभी कभी ऐसा लगता बोले कि हम रेलवे स्टेशन पे गए, आप दोनों गाड़ी में चढ़ गए और मैं नीचे रह गया, तो मैं क्या करूँ? ओके. वय किती होतं निरुद्ध त्यांचं? 5.5 वर्ष. म्हणजे आपल्याला हा प्रश्न समजून घ्यावा लागेल का मुलांमध्ये अनेक प्रश्न असतात. आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रश्नाला हात घालण्याचा किंवा तेवढा सॉफ्ट कॉर्नर ठेवून त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरता आई वडिलांकडे वेळच नाही. तर मुलांचा मूळ प्रश्न असा आहे का त्यांच्याकडं प्रश्न खूप आहेत. माझ्याकडं एक मुलगा काउन्सिलिंग करता आला होता. चांगला धिप्पाड होता, वय होतं 19 वर्ष, वर्ण सावळा होता, थोडा काळसरच म्हणू शकतो आपण.
आणि चांगला हेल्दी पण होता. ओके. आणि मला त्यांनी पहिले फोन केला, म्हणे सर तुम्ही मेडिटेशनचे क्लास घेता? तर म्हटलं हो, मला मेडिटेशन शिकायचं आहे म्हणे. तर मी त्याला म्हटलं फक्त मेडिटेशन नाही, काउन्सिलिंग प्लस मेडिटेशन. नाही, मला काउन्सिलिंग नाही करायची म्हणे. तर म्हटलं आपण मेडिटेशन करता करता चर्चा करतो. म्हणजे मग ठीक आहे म्हणे. आणि तो म्हणजे फी घेऊनच आला, बसला आणि मला म्हणे हे सर फी आणि मला क्लास करायचा आहे आणि ती चर्चा पण करायची म्हणे. तर मला प्रश्न काय तुझे? तुम्हाला तो काही प्रश्न सांगायला लागला. त्याचे प्रश्न ऐकता ऐकता मी इतका चलबिचल झालो. मी त्याला म्हणलो ही फी ना तुझ्याकडे ठेव. म्हटलं तुझे आईवडील मला भेटायला येऊ शकते का? तर म्हणे सर येऊ शकेल ना. तर म्हटलं तू उद्या ना आईवडिलाला घेऊन ये, त्याच वेळेला मला फी देशील. म्हणजे का बरं? मला क्लास नाही करता येणार का? मला क्लास नक्कीच करता येते, पण म्हटलं पहिले तुझ्या आईवडिलांना थोडं मला बोलायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी आईवडील आले भेटायला आणि आईवडिलांना त्याला मी बाहेर बसवलं आतमध्ये रूममध्ये, एक काउन्सिलिंग रूम, तिथं आईवडिलांना घेतलं. म्हणलं तुमच्या मुलाचा प्रश्न काय? बघा त्यांनी मला प्रश्न काय केला. म्हणे सर माझा मुलगा ना काही पण प्रश्न विचारतो म्हणे, याच तोंडाने का खायचो, लघवी इथूनच का करायची, लोक असे का जगतात. आणि तो प्रश्न लहानपणीपासून करायचा. ओके. तो वयाच्या 7व्या वर्षी असे विचित्र प्रश्न करतो म्हणून त्याला डॉक्टरकडे नेलो. आणि डॉक्टरने त्याला गोळी दिली. अरे माझ्याकडे आला होता 19व्या वर्षी, वयाच्या 7व्या वर्षीपासून तो मेडिसिन घेत होता. बापरे, प्रश्नांवर मेडिसिन घेत होता. आता त्यांनी सांगितलं का डिप्रेशन मध्ये आहे का, जास्त असतो कोणतो ना ऍक्टिव्ह आहे, हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याकरता मेडिसिन सुरू केली असणार. मी त्या आईवडिलांना म्हटलं का तुमच्या मुलाचा मूळ प्रश्न काय माहिती आहे? तुमच्या मुलाचा मूळ प्रश्न आहे का त्याच्याकडं प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर तुमच्या लोकांकडे आहेच नाही, हा मूळ प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे त्या आईवडिलांकडे त्याचे उत्तर नव्हते. मग आईवडील काय करताय, काही पण प्रश्न विचारतो मूर्खासारखा, असे प्रश्न विचारायचे नसतात. अरे पण तो प्रश्न आहे ना, प्रश्न तर आहे, तो प्रश्न आहे ना, उत्तर तर मिळाला. आता माझ्या मुलांनी जर मला प्रश्न केला काम दोनों बाहर जाने के बाद आपका एक्सीडेंट हुआ और आप मर गए, तुम्ही काय म्हणायला पाहिजे, काही पण विचार करतो. नाही त्याच्या मनामध्ये याचा अर्थ तो इन्सिक्युअर होऊ राहिला ना. आम्ही तिघच पुण्यामध्ये राहून राहिलो, माझा पूर्ण परिवार गावाकडे राहते, आईवडील गावाकडे राहते, सर्वजण गावाकडे राहून राहिले, होऊ शकते, त्याला वाटू शकते असं, साहजिकच आहे. आणि तुम्ही जर त्याला म्हटलं का मूर्खासारखे विचार करता, तर अशा वेळेला त्यांनी काय करावं? बरोबर. तो सर्वात महत्वाचा मुद्दा का त्यांच्याकडे प्रश्न अनेक आहे, त्याचे उत्तर नाही. मग इथे दुसरा प्रश्न असा तयार होतो, मग त्याचे उत्तर नाही, तर मग त्यांनी काय करावं? मग ते काय करणार? नेटवर जाणार, नेटवर सर्च करणार, एखाद्या मित्रासोबत चर्चा करणार. आता त्याचे मित्र त्याच्या बरोबरचे, ते त्याला उत्तर कसे देणार? ते त्याच्या बरोबर त्याच्या लेवलचेच विचार आणि त्याच्या लेवलचे उत्तर आहे देणार. मग त्याच्याकडे प्रॉपर उत्तर पोहोचणारच नाही पोहोचणार. मग जो प्रश्न तुम्ही केला ना का विद्यार्थ्यांकडे आज प्रश्न वाढत चालले किंवा असे वेगळे प्रश्न राहिले, मूळ महत्वाचा मुद्दा आहे आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आज कम्युनिकेशन गॅप खूप वाढत चालली. आपली एज्युकेशन सिस्टीम खूप बदललेली आहे. बरोबर. मला असं वाटतं का मी ज्यावेळेस लहानपणी किंवा आपण ज्यावेळेस लहान होतो आणि त्यावेळेला आपण एज्युकेशन घेत होतो, तर बऱ्याच गोष्टी आई वडील कव्हर करायचे, शिकवायचे, आपल्याला घरीच शिकवत होते. पण आजचं एज्युकेशन असं आहे का आपण सुद्धा आपल्या मुलाला शिकू शकत नाही. कारण इतकं ड्रास्टिकल चेंज होत चालेल, ड्रास्टिक चेंज आहे. आणि हे जे चेंजेस होत चालले ना, काही आपण जर त्याच्यासोबत अलाईन नसलो तर बऱ्याच वेळा ते आपल्याला त्यांना समजावून सांगता येत नाही. बरोबर. तर त्याचा परिणाम काय होतो? आईवडील काय करतात, आपल्याला काही कळत नाही बाबा, तू सरांना विचार, आपल्याला काही कळत नाही बाबा, तू सरांना विचार, असं करता करता ते अंग झटकून राहिले. मी कितीतरी आईवडिलांना विचारलं, म्हणजे प्रश्न खास करून मुलांची काउन्सिलिंग करता करता मला हा प्रश्न पडायचा आणि मी त्यावेळेस आईवडिलांना बोलवून घेऊन त्यांना प्रश्न करायचो, याला काय बनायचं आहे हे कोण ठरवणार? म्हणजे तू ठरवणार ना. त्याचं वय आज 12 वर्ष 15 वर्ष. बरोबर. मग तो ठरवेल का खरंच? नाहीच ठरवणार. मग तो काय करणार? कोणाला तरी परत प्रश्न विचारणार. मग होऊ शकते सरांना प्रश्न विचारणार, बरं सरांना प्रश्न विचारल्यानंतर तो त्यांच्याप्रमाणे उत्तर देणार. मग याच्या मनामध्ये खरंच काय आहे हे कसं निघणार, हे कसं बाहेर पडणार? बरोबर. कळणार कसं? हे कळणार कसं? ही गॅप ना खूप वाढत चालली बरं का दिवसांनी. बरोबर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो इथं. आता जस्ट एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती दिवाळीला. तशी काउन्सिलिंग सतत कोणी ना कोणी सुरू असते, पण त्या मुलीचं उदाहरण खास करून विद्यार्थ्यांकरता लागू पडते. तर त्यावेळेला ती एका शाळेमध्ये होती, 4थ्या वर्गापासून त्या शाळेमध्ये होती. शाळा वेल नोन आहे, आपण आता शाळेचं नाव नाही घेऊ खास करून, म्हणजे आपण कोणाला काहीतरी टार्गेट नाही करू शकत. शाळा वेल नोन होती
म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांचे ब्रँचेस आहे. आणि असं करता करता 4थी झाली, 5वी झाली, असं करता 10वीत पोहोचली. असं करता दिवाळी आली. तर दिवाळीच्या अगोदरपासून तिला वॉर्निंग देणं सुरू होतं घरच्या लोकांना, म्हणजे खास करून शाळेकडून, का बाबा तुझा अभ्यास कव्हर कर बरं का, तुझे मार्क कमी होत चालले. नंतर अशी वेळ आली का त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं. आणि वॉर्निंग काय होती नंतरची, एकतर हिला 9वीत बसवावं लागेल, नाहीतर तुम्ही आमच्या शाळेमधून हिला बाहेर काढा. अरे बापरे. मग तुम्ही 9वीमध्ये काय केलं, 8वीमध्ये काय केलं, बरोबर प्रश्न आहे ना. आणि वेळ दिवाळीची वेळ होती, अभ्यास करायला वेळ कमी होता. 20 पैकी 2 मार्क, 5 मार्क, 3 मार्क असे मार्क पडायचे. आणि त्या शाळेला हात ठप्पा आपल्यावर लावून घ्यायचा नव्हता. 10वीमध्ये बाबा आमच्याकडे असे विद्यार्थी असतात, मग ते काय म्हणायचे, बेस्ट वे तुम्ही काय करा, दुसरी शाळा पकडा, नाही तर मग हिला आपण 9वीमध्ये बसू. ओके. त्यावेळेला माझ्याकडं तिला काउन्सिलिंगला आणलं आणि चर्चा करता करता समजलं तिची आई प्रिन्सिपल होती एका वेळेमध्ये. आई वडिलांची चुका असते असं नाही बरं का, पण सांगण्याचा अर्थ काय आहे का बऱ्याच वेळा आपण त्या प्रकारे कम्युनिकेशन करूनच नाही राहिलो ना मुलांसोबत, ते डिस्कनेक्ट होऊन आले. बरोबर. म्हणजे ज्याच्याकडून प्रॉपर नॉलेज येऊ शकते तिथून ते कळत न कळत डिस्कनेक्ट होऊन चर्चा करता करता समजलं का तिच्या जीवनात काही घटना घडल्या होत्या. त्या घटनेचा प्रभाव एवढा होता का तिच्या मनामध्ये अनेक विचाराचा पगडा बसला होता. त्या विचारामधून तिला बाहेर पडता येत नव्हतं. 94% टार्गेट ठेवलं होतं 10वीचं. दिवाळी पुढे आली होती आणि टार्गेट खूप मोठं होतं. मी पहिले तिच्यासोबत चर्चा केली, भूतकाळातल्या काही गोष्टी समजून घेतल्या, त्या हलक्या केल्या, म्हणजे अक्षरशः अशा प्रकारे हलक्या केल्या का ते प्रश्न तिच्यापाशी ठेवले नाही. बरोबर. आणि नंतर तिला दुसरा प्रश्न केला, मला किती पर्सेंटेज आपल्याला असं वाटतं का मिळालं पाहिजे. ते म्हणे सर 94. मला दिवाळी आता निघून गेली, हाती 2.5-3 महिने, मला 94% कसे मिळणार. आणि म्हटलं एवढं प्रेशर घेऊन जर तू अभ्यास करतो म्हटलं तर प्रेशर जास्त राहील. बरोबर. आणि म्हटलं 10वीचं वर्ष आता बऱ्याचसा कसा अभ्यासक्रम जर पाहतो म्हटलं पुढचा तो 12वीच्या बेसवर आलेला आहे. बरोबर. तर म्हटलं नंतर तुला वेळ भरपूर आहे, पण इथून निघणं महत्वाचं आहे. इथनं निघणं महत्वाचं. तर म्हणे सर, मी म्हटलं मग तुला सहज असं वाटलं एवढे पर्सेंट मी सहज म्हणजे मिळू शकते. तर म्हणे सर मी 60% मिळू शकते म्हणे. तर म्हणलं आपण काय करू, 50%चं टार्गेट ठेवू. आणि आई वडिलांना विचारलं म्हणजे चालेल ना तुम्हाला 50% टार्गेट. म्हणे सर हे आता सध्या परिस्थितीची काय फेल होती काय. तर म्हणे 50 तर चांगलंच आहे मग त्या माध्यमातून. बरोबर. आणि आम्ही तिचं 50%चं टार्गेट ठेवलं. मग ती इतकी हलकी झाली, एक तो प्रश्न हलके झाले, टार्गेट पण मी बदलून टाकलं. बरोबर. तर तिला मॅट्रिकमध्ये 67% मार्क पडले. क्या बात. आता ती MBBSची तयारी करून राहिली. वा 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 वा. आणि MBBSचे तिच्या क्लासमधून अशा प्रकारे रिझल्ट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये का आजच तिनं ते MBBSचे म्हणतो ना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याकरता क्रॉस करायला पाहिजे. येस येस. आजच तिने तो क्रॉस केलेला आहे. ओके. म्हणजे विद्यार्थ्यांकडे प्रॉब्लेम नसतात बरं का. आणि ऍक्च्युअल मध्ये असंही म्हणता येत नाही का त्याची बुद्धी तशी काम करून राहिली का, तो प्रश्न तिथं आहेच नाही. बरोबर. ते तर नॅचरल आहे, तुम्ही जसं घडवणार तसे घडायला तयार आहे. घडायला तयार आहेत ते. पण कळत न कळत त्यांच्यामध्ये जे अनेक प्रश्नाचा गुंता वाढत चालला, अनेक प्रश्न जे वाढत चालले त्याला क्लिअर करणं महत्वाचं आहे. त्याच प्रकारे आजची टेक्नॉलॉजी, आज आपण टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो का टेक्नॉलॉजी आपला वापर करून राहिली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणि आई वडिलांनी कनेक्टिव्हिटी न ठेवल्यामुळे ते कळत न कळत टेक्नॉलॉजीला खूप अटॅच झाली. आजची परिस्थिती अशी आहे, घराघरामधली परिस्थिती अशी आहे, वडील आपला मोबाईल घेऊन बसतात, आई आपला मोबाईल घेऊन बसते, लेकरं आपले मोबाईल घेऊन बसते. लेकरं त्या मोबाईल मध्ये काय पाहिजे हा प्रश्नचिन्हच आहे. बरोबर. आणि एखाद्या वेळेस शाळेकडून कॉलेजकडून वॉर्निंग आली का तू मोबाईल बंद कर. तुम्हाला अधिकार तरी आहे का तो त्यांना असं म्हणण्याचा, मोबाईल बंद कर. स्वतःच मोबाईल घेऊन स्वतःच अटकले आहे ना. तर त्यामुळे त्या शब्दाचं ते म्हणतो ना एक इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते पडत नाही, ते पडतच नाही. मला हेच विचारायला आवडेल सर तुम्हाला की आपण जे क्लास घेतोय त्या क्लासमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो किंवा कशा पद्धतीने काउन्सिलिंग करतो आपण विद्यार्थ्यांना. आपण जे क्लासेस घेतो ना म्हणजे आपल्या जीवनामध्ये 3 प्रश्न शब्द म्हणू शकतो. सर्वात जवळ जर कोणी असेल तर म्हणजे आपलं मन, आपले विचार, आपलं शरीर. ओके. हे सर्वात जवळ. ओके. सर्वात मोठं अज्ञान जर कोणाबद्दल असेल मनुष्यापाशी ते मन, त्याचे विचार आणि त्याचं शरीर. आणि सर्वच प्रश्न या तिघामध्येच आहे. ओके. गोंधळ हा फक्त इथंच आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल पूर्ण अज्ञान आहे आणि जे ज्याच्याशिवाय जीवनच नाही आहे, म्हणजे आपण जीवनाला त्याच्या पलीकडे पाहू शकत नाही, तेच जीवन आहे, त्याच्याबद्दलच अज्ञान आहे. सर्व गोंधळ तिथंच आहे.
आणि आपण आपल्या क्लासमध्ये, क्लासचं नावच आहे माझ्या माइंड अँड बॉडी को रिलेशन, मन आणि शरीर एकत्र काम कसं करतं, कसं करणार आहे. आपण आघातच तिथे केला आहे क्लासच्या माध्यमातून. तर नेमकं वैचारिक लेवलला गडबड कुठं होऊन राहिली, बरोबर. मनाचे प्रकार कसे पडतात. जसं आता मी मगाने डिप्रेशनच्या माध्यमातून किंवा ॲडिक्शनच्या माध्यमातून सांगत होतो का तो व्यक्ती एक प्रकारे कैदखान्यामध्ये अडकलेला आहे, तुरुंगामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये तो कुठेतरी लॉक झालेला आहे. अशा प्रकारे आपण जर पाहतो म्हणलं तर मन ही एक अशी गुफा आहे ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. एक व्यक्ती होऊन गेले सिग्मंड फ्राईड, मानसशास्त्राचे पितामह म्हटलं जाते त्या व्यक्तीला. ओके. आजही आपल्या सायकोलॉजीची बरीचशी थेअरी त्यांच्या बेसवर चालते. त्यांनी असं म्हटलेलं आहे तर मी कधी कधी माझ्या मनाचा एखादा कोपरा साफ करायला घेत होतो. बघा शब्द कसे होते. तर मला मनाचा कोपरा साफ करण्याकरता 3-3, 4-4 वर्ष लागायचे. असे माझ्या मनाचे शेकडो कप्पे आहे. शब्द बघा काय होते की मी माझ्या मनाचा कप्पा किंवा एखादा कोपरा साफसफाई करायला घेत होतो. तो साफसफाई करण्यामध्ये मला 3-3, 4-4 वर्ष लागायचे आणि अशा माझ्या मनाचे शेकडो कप्पे आहे. म्हणजे मनाचा गुफा किती मोठी, मनाची व्याप्ती किती भयानक, किती मोठी आहे. आणि अशा वेळेला मनुष्याकडे खरं पाहतो म्हणा सर्वात मोठा प्रश्न आहे जो आहे तो म्हणजे स्वतःबद्दलचा. मी क्लासमध्ये नेहमी असा एक पहिल्या सुरुवातीलाच प्रश्न असतो, सर्वात जवळचा आपण कोणाचे असू ते स्वतःचे आहे, आणि सर्वात मोठं अज्ञान जर कोणाबद्दल असेल तर स्वतःबद्दल आहे. आणि ते सर्वच प्रश्नाचं मूळ कारण आहे. मेडिकल सायन्स वेगळ्या माध्यमातून गोष्टी पुढे घेतल्या जाते, पण मी ओपनली क्लासमध्ये सांगतो का सर्वच्या सर्व आजार हे तुमच्या मनाचा खेळ आहे, तुमच्या विचाराचा गोंधळाचा खेळ आहे. तर क्लासमध्ये आम्ही मन कसं काम करते, विचार कसे काम करतात, त्या विचाराचा परिणाम भविष्यावर कसा होतो, तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या जीवनावर कसा होत राहतो, तुमच्या पूर्ण बॉडीवर कसा होत राहतो, हे सगळं आपण त्या क्लासमधून घेत राहतो. आजाराची निर्मिती कशी होतात, शरीरावर त्या विचाराचा परिणाम, म्हणजे सगळं साखळी कशी तयार होईल आणि कळत ना कळत त्या आजाराची निर्मिती कशी होतात. आणि खूप सॉफ्ट कॉर्नर जर ठेवू शकलो आपण वैचारिक लेवलला तर बरेचसे आजार मनाच्या माध्यमातून रिकव्हरच होतात. मी 2000 या वर्षी पहिला क्लास घेतला आणि आज 2025 सुरू आहे. बरोबर. या 25 वर्षामध्ये एक वेळा माझा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच वेळेला मला दवाखान्यात जावं लागलं, ऍडमिट व्हावं लागलं. अन्यथा या 25 वर्षाच्या पिरियडमध्ये मी आणखीनही दवाखान्यात गेलो नाही. अरे बापरे. आणि याचा अर्थ असा आहे का मी कधी आजारीच नाही पडलो, नाही, नक्कीच ना. कधी सर्दी झाली असेल, कधी खोकला झाला असेल, डोकं दुखलं असेल, पण ते मी माझ्याच काही टेक्निकनं म्हणा का काही गोष्टीने म्हणा का स्वतःला समजून घेऊन म्हणा त्यामधून बाहेर पडलो. मला तिथपर्यंत जायची आवश्यकता नाही पडली. मग याचा अर्थ असा नाही की माझ्या घरचे लोक कोणी दवाखान्यात जात नसणार, नाही जात असणार. आता प्रत्येकाचे एक व्यक्तिमत्व असतं. ते म्हणतात ना काही काही गोष्टी अशा असतात का सगळ्याच गोष्टी पसते पट्टे असं पण नाही. पण जनरली आमच्या घरामध्ये दवाखान्याचं प्रमाण खूपच नगण्य आहे. हे पण तेवढंच खरं आहे. नाही म्हणणे योग्य. हो, नाही म्हणणे योग्य, इतकं नगण्य आहे. ऍक्च्युअलमध्ये आणि तोच मेन प्रश्न आहे का मन कसं काम करते, विचार कसे काम करतात, शरीर कसं काम करते, हे जर तुम्हाला समजलं ना तर बरेच प्रश्न तुम्ही स्वतः सोडू शकता. ओके. स्वतः तिथून बाहेर पडू शकता. आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. असं म्हणता येणार नाही की आजाराला मेडिसिन घेतली का असं केल्यानंतर येणारच नाही. हे शरीर आहे, वातावरणाप्रमाणे वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलतात. बरोबर. त्याकरता आपलं अवेअरनेस आपल्या जवळ ठेवणं महत्वाचं आहे. ओके. मग त्या आजाराबद्दल तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे आणि आजार कोणकोणत्या पद्धतीचे म्हणतात तुम्ही? म्हणजे तो आजार फक्त शारीरिक आजार असू शकतो का तुम्ही मानसिक आजारांबद्दल पण बोलता आहात? म्हणजे त्याचा दृष्टिकोन काय? आज आपण मेडिकल सायन्सच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं, एक मेडिसिन बघा बरं काय, एक मेडिसिन या आजाराकरता या व्यक्तीला लागू पडते. हीच मेडिसिन याच आजाराकरता व्यक्ती जर बदलला तर काम करेलच असं नाही. बरोबर. व्यक्तींबरोबर मेडिसिन बदलतात. मग व्यक्तींबरोबर मेडिसिन का बरं बदलायला पाहिजे? सायन्स त्याला असं सांगतं की बाबा त्या व्यक्तीचा तो घेण्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. किंवा एखाद्याला डायबेटिक असेल तर तीच गोळी त्याला चालणार नाही, एखाद्याला बीपी असेल तर ही गोळी त्याला चालणार नाही. पण आपण 2 नॉर्मल व्यक्ती जरी ठेवली ना तरी व्यक्ती बदलल्यानंतर मेडिसिन लागू पडेलच असं नाही. आज मेडिकल सायन्स पाशी एक मोठं कोड आहे. बरोबर. कसं का होऊन राहिलं? मग याचा अर्थ मेडिकल सायन्स चुकीचं नाही बरं का? नाही. बरोबर. म्हणजे आपण जर पाहतो म्हणलं आजच्या वेळेमध्ये औषधी शास्त्र मेडिकल सायन्स याची प्रगती झाली आहे का अधोगती झाली आहे? हा जर प्रश्न पुढे घेतो म्हटलं तर आपल्याला काय म्हणावं लागेल?
नक्कीच औषधीशास्त्र नक्कीच. विकसित झालेलं आहे, विकसित झालं, प्रगती झाली प्रगतीच आहे. झाली, अधोगती नाहीच झाली. मग आजार कमी झाले का वाढले? खूप वाढले आजार. मग आजार जर वाढले तर मग प्रश्न तर आपल्याला मेडिकल सायन्सला करावा लागेल. बरोबर. पण प्रश्न हा चुकीचा तयार होतो. शास्त्र कोणतेही असो, कितीतरी कसोटीवर त्याला सिद्ध केलं जाते आणि त्यानंतर शास्त्रामध्ये रूपांतरित होते. म्हणजे दोष शास्त्रामध्ये नसतो. मग इथं सर्वात महत्वाचा प्रश्न असा तयार होतो का आपण कुठंतरी मनुष्याला समजून घेण्यामध्ये चूक करून राहिलो. त्याच्या पूर्ण व्यक्ती महत्वाला समजून घेऊन नाही राहिलो, त्याला जसं आहे तसं स्वीकारून नाही राहिलो, कुठंतरी आपण गडबड तिथं करून राहिलो. तिथं करतोय. बरोबर. म्हणजे आज जे आजार पाहतो आपण, आजार म्हणजे काय नेमकं? माझ्या दृष्टिकोनातून आजार म्हणजे हा परिणाम आहे. आजार म्हणजे काय? आलेला रिझल्ट आहे. परिणाम. कशाचा? तुमच्या कोणत्या तरी एखाद्या विचाराचा, तुमच्या मनाच्या कोणत्या तरी गोंधळाचा, घडलेल्या कोणत्या तरी घटनेचा हा आलेला परिणाम आहे. ओके. आपण पाहतो एखाद्या विद्यार्थ्याला 94% मिळाले, आपण काय म्हणणार? यांनी चांगला अभ्यास केला बरं का. बरोबर. गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये अभ्यास चांगला केला, किंवा ट्युशन म्हणा, टीचर लोकांनी याला चांगलं शिकवलं, म्हणजे हा आलेला रिझल्ट आहे. 94% रिझल्ट आहे. किंवा एखादा व्यक्ती बिझनेसमध्ये अचानकपणे बिझनेस बंद पडला तर आपण काय म्हणणार? यानं कुठंतरी काशी घातली, गोंधळ केलेला आहे, काहीतरी गोंधळ केला, काहीतरी यांनी भूतकाळामध्ये लक्ष नाही दिलं बिझनेसकडे, लक्ष नाही दिलं, म्हणजे हा रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. आजार सुद्धा हा रिझल्ट आहे. ओके. त्याला आपण आजाराच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा आपण त्या माध्यमातून पाहिलं पाहिजे का नेमकं काय झालं, गोंधळ कुठं घडला. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरण खूप सुंदर आहे, पचायला जवळ आहे, समजायला जवळ आहे, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये काम न केल्यामुळे सुद्धा आपण अचानकपणे आपल्याला बाकीचे प्रश्न तयार होतात. बरोबर. आणि कधी कधी असं होतं का मी त्याच फील्डमध्ये काम करू आलो त्यामुळे मला ते पचायला इझी गेलं, पण तरी आपण आता चर्चा करून राहिलो म्हणून उदाहरण. एका व्यक्तीने, म्हणजे मी त्यांना टाइम फिक्स होता माझा, या वेळेला मी त्यांच्याकडे भेटायला जाणार होतो. ऑलरेडी माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं आणि मी त्यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या हॉलमध्ये ते असे पडले होते, खाली नक्कीच बेडशीट टाकली होती, आणि ते पडले असताना ते इतके असे स्वतःला चलबिचल होता, त्यांचा चेहऱ्यावर हावभाव, त्यांना त्रास आणि इतका, आणि घाम चालला होता आणि डोळ्यातून पाणी येऊ राहिलं होतं, आणि घरामध्ये कोणीच नाही. मी जसा दरवाजा उघडून आतमध्ये गेलो त्यांना पाहिल्यानंतर मी तर एकदम मला शॉकच बसला, मला अटॅक आला काय ना. म्हणजे तसंच पटकन त्यांच्या किचन रूममध्ये गेलो, पाण्याचे फ्रीजमध्ये बॉटल काढली, त्यांच्या पण दिली. ते बॉटल पाहता एवढंच म्हणायचे, ताराचे नाही, पाणी नको बाबा. आणि मी त्यांना म्हणून मी काही करू शकतो का आता? तुम्हाला एवढंच म्हणायचे का तुम्ही 1-1.5 तासानंतर येऊ शकता का, तुम्ही 1-1.5 तासानंतर येऊ शकता का. आणि मला असं वाटतं या अवस्थेमध्ये यांना सोडून कसं जा. बरोबर. आणि कोणाला कॉल करा तर मला काही त्यांच्या रिलेटिव्हचे काही कोणते नंबर माझ्याकडे नव्हते, कोणाला कॉल करा हा माझ्याकडे प्रश्न होता. आणि सोसायटी अशी आहे का सोसायटीमध्ये राहणारे लोक, हजारो लोक एका सोसायटीमध्ये राहतात, पण कोणी कोणाला काही ओळखत नाही, अशी परिस्थिती कोण राहतं कळत नाही. पण ते त्यांचा आग्रह जास्त का तुम्ही जा आणि 1-1.5 तासानंतर परत या. मोठ्या ते म्हणतो ना कष्टाने मी तिथून निघालो, म्हणजे जड अंतःकरणाने बाहेर मी त्यांना वारंवार म्हणत होतो का नक्कीच जाऊ ना, मी तुम्हाला काही मदत, मी थांबू का? नाही, तुम्ही जाच म्हणे. आणि मी बरोबर मग तिथंच माझं ऑफिस होतं, कोरेगाव पार्कला ऑफिस होतं, आणि घटना पण कोरेगाव पार्कचीच होती. त्यांच्या घरी गेलो होतो मी ऑफिसला गेलो, बसलो, मी वाटच पाहत होतो कधी 1.5 तास होते, मी कधी त्यांच्या घरी जातो. 1.5 तासानंतर घरी गेलो त्यांच्या, तर ते सोफ्यावर बसले होते रिलॅक्समध्ये आणि स्थिर झाले होते. मग मी त्यांना पाहिल्यानंतर मला थोडं बरं वाटलं. मग मी त्यांना म्हटलं काय झालं होतं, तर म्हणे डोकं खूप दुखत होतं माझं. म्हटलं कधीपासून? मग तुम्हाला कधी सांगितलं नाही? आणि त्यांचे माझे रिलेशन बऱ्यापैकी होते, पण हा विषय तुम्ही काही काढला नाही, कधी सांगितलं नाही. हो. तर मला असं वाटलं का तुम्ही सायकोलॉजीवर बोलता, मानसशास्त्राच्या माध्यमातून, तुम्ही मनावर बोलतात. मग म्हणजे ह्यात आजार शरीराचा आहे. अरे म्हटलं मनाला ना शरीराला वेगळं कसं करता येईल? हा भ्रम आहे. ज्या दिवशी असं म्हणून आपण मनाला बाहेर काढा त्या दिवशी त्या व्यक्तीला आपण शरीर नाही म्हणणार, त्याला प्रेत म्हणणार. बरोबर. मग तो व्यक्ती जिवंत नाही, आपल्याला डिक्लेअर करावं लागेल हा मेला, त्याला घेऊन जा. म्हणजे एक प्रकारे सुषमामध्ये जर पाहतो म्हणलं त्याला मन म्हणावं लागेल, आणि जे दिसते फॉर्म मध्ये त्याला शरीर म्हणावं लागेल. पण या दोघाला वेगळं नाही पाहत आहेत. बरोबर. तर मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही वेगळं कसं पाहता या दोघाला, काय झालं? तर बघा त्यांनी त्यावेळेस हिस्ट्री सांगितली. म्हणे 1999ची गोष्ट आहे का, त्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला आणि डोक्याला खूप मार लागला. डोक्याला मार लागल्यानंतर काही ट्रीटमेंट घेतली, डोक्याचा पेन वाढायला चालला होता. मग असं करता करता ठरवलं का ऑपरेशन करायचं. तर त्यावेळेस म्हणे भारतामध्ये व्यवस्था नव्हती ऑपरेशन करण्याची,
पण दिल्लीमध्ये एक फॉरेनचे डॉक्टर येणार होते आणि वडिलाचे काही रिलेशन होते म्हणून मी तिथे दिल्लीला गेलो म्हणजे वडील मला दिल्लीला घेऊन गेले. त्या डॉक्टरसोबत चर्चा करता करता डॉक्टरने सांगितलं का तुम्ही ऑपरेशन करणं म्हणजे सोपं आहे पण सोपं आहे. ते सिस्टीम तशी नंतर फिट होणं एवढं सोपं नसते. मेडिसिन जर होत असेल तर आपण पहिले मेडिसिनच त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणजे त्या वेळेपासून त्यांनी काय केलं, ऑपरेशन न करता मेडिसिन दिली आणि मला बरं वाटायला लागलं. हे झाली गोष्ट 2000 या वर्षामधली. 1999ला घटना घडली, 2000 मधली इथपर्यंत पोहोचले ते. बरोबर. मग त्यानंतर मी मेडिसिन घेत होतो म्हणे. असं करता करता त्यांनी 2004 मध्ये मेडिकल चालू केलं. बर. आणि स्वतःच मेडिकल चालू केल्यामुळे त्यांना समजलं की आपण जे मेडिसिनचा डोस घेऊन राहिलो तो खूप हेवी आहे. ओके. त्यामुळे आपण ऑलरेडी 10 वर्ष 15 वर्ष अगोदरच जाणार आहोत आणि याचे साईड इफेक्ट हळूहळू दिसायला लागू शकते. मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं का यार मग त्याच्यापेक्षा ते सहन केलेलं बरं. म्हणून त्यांनी काय केलं, मेडिसिन बंद करून टाकली. ओके. आणि बंद केल्यानंतर त्यांना काही वेळ काही वाटलं नाही, पण काही वेळेनंतर हळूहळू डोकं 2005 पासून परत डोकं दुखायला लागलं. मग त्यावेळेस काय व्हायचं का डोकं 3-4 मिनिटं दुखायचं. मग त्यांना असं वाटलं 3-4 मिनिटं सहन करू ती मेडिसिन घेतल्यापेक्षा. बरोबर. आणि मग ते डोकं दुखताना कुठं त्यांना लिंक लागली, घरी यायचे, एसी फुल करायचे, घरी रिलॅक्स बसायचे आणि स्थिर होऊन जायचे. असं करता करता वेळ जात होता. काही वेळेनंतर काय झालं, दुखण्याचा टायमिंग वाढायला लागला. 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. मग त्यांना भीती वाटायला लागली, काय हे किती वेळ जाणार, म्हणजे वर जाणार किती वेळ. बरोबर. आणि पेन खूप अनबेरेबल होतं. मग त्याने डॉक्टरांना दाखवलं. पण त्यावेळेस डॉक्टरांना सांगितलं का आता ऑपरेशन करणं पण एवढं सोपं नाही, आता मेडिसिन शिवाय ऑप्शन नाही आणि वेळ एवढी गेलेली आहे का आता तो डोस पहिला होता त्याच्यापेक्षा अजून हेवी डोस द्यायला लागेल, हेवी डोस होणार होता. तर म्हणे आता माझा गोंधळ असा आहे कारण मी मेडिसिन घेऊ शकत ना ऑपरेशन करू शकत. 2011ची गोष्ट आहे. मग आम्ही तिथं मी म्हटलं आता परिस्थिती काय, पण आता अशी परिस्थिती आहे. हां, आणखीन असं होतं ते पहिले डोकं ना एका वर्षामध्ये एक वेळा दुखायचं आणि नंतर असं होतं चाललं होतं का हळूहळू तो वेळ पण कमी होत चालला होता. मग ते 9 महिन्याला 8 महिन्याला आता सर म्हणे आता वेळ परिस्थितीची आहे का दर 3 महिन्याला डोकं दुखू राहिलं. ओके. आणि 1 ते सव्वा घंटा डोकं दुखते. अरे. आणि मला आता अशी भीती आहे का 2-3 महिन्यावरून खाली खाली येते काय, असं नाही बघा दररोजच दुखाव, रोजच दुखायला लागेल. मग मी त्यांना म्हटलं मग म्हणजे काय करता येईल का, मला करता येईल ना. या मला आता ऑफिसला चर्चा करायला आले आणि चर्चा करताना मी त्यांना सिंपल प्रश्न केला. म्हटलं परत सांगा मला डोकं किती दिवसानंतर दुखते. म्हणजे 3 महिन्यानंतर आजकाल दुखू राहिलं, किती वेळ दुखते तर 1 ते सव्वा तास. तर म्हटलं हे मॅनेजमेंट कोण करते. बरोबर 3 महिन्यानंतर दुखायला पाहिजे, सव्वा तास दुखायला पाहिजे. बरोबर. त्याच्याकडे आपण जाऊ आणि त्याला सांगू हा जो वेळ आहे बाबा 3 महिन्याचा मोठा कर, बरोबर 1-1.5 वर्ष 2 वर्षाचा, आणि हा जो वेळ आहे 1 सव्वा तासाचा हा कमी कर. तुम्ही असा कसा प्रश्न मनामध्ये किंवा शरीरामध्ये कोणतरी मॅनेजमेंट करत असेल, कोणतरी मॅनेजमेंट करू राहिलं ना. तर त्यांना तो प्रश्न पचायला जोर जायचा. अक्षरशः ते या पॉईंटवर आले का ते म्हणे तुम्ही ना आता आपण चर्चा इथंच थांबू नये, तर माझं हातात डोकं दुखायला लागेल. दुसऱ्या दिवशी आले, तिसऱ्या दिवशी आले, चौथ्या दिवशी आले. 4थ्या दिवसापर्यंत बऱ्यापैकी हलके झाले. 5व्या दिवशी बऱ्याच प्रमाणात हलके झाले. आणि अनिरुद्ध पचायला किती म्हणजे तुम्हाला सुद्धा किती पचायला ते जड जाऊ शकेल किंवा संबंध जड जाईल, पण त्यानंतर त्यांचं डोकंच दुखलं नाही. अरे बापरे. टिल डेट. हो. 2018 पर्यंत आम्ही कॉन्टॅक्टमध्येच होतो. नंतर थोडं ते त्यांच्या दिशेने गेले, मी माझ्या दिशेने गेलो. पण 2011 पासून 18 पर्यंत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्या वेळात एकदाही डोकं दुखलं नाही. आजार काय असतो, तुमच्या मनाचा खेळ, तुमच्या विचाराचा गोंधळ, हे सत्य आहे बरं का. बऱ्याच लोकांना मी वेगवेगळ्या आजारांमधून बाहेर काढलेलं आहे. बरोबर. तर खरं सांगायचं झालं तर आजार म्हणजे तुमच्या मनामध्ये कळत नकळत ज्या वेगळ्या गाठी पडतात, वेगळे प्रश्न तयार होतात, भूतकाळामधले काही गोष्टी ज्या तयार झालेल्या असतात, ज्या तुम्ही साफसफाई करतच नाही. वैचारिक लेवलला, मानसिक लेवलला कधी आपण या अशा प्रश्नाकडे पाहतच नाही आणि त्याचा परिणाम असतो आजार. नाही, मग आता गेल्या 20 वर्षापासून तुम्ही या काउन्सिलिंग सेंटरमध्ये आहात किंवा काउन्सिलिंग सुरू करतायत. अनेक पेशंट्सना तुम्ही बरं केलेलं आहे, आजारांपासून दूर केलेलं आहे, अनेक व्यक्तींना तुम्ही नैराश्यातून बाहेर काढलेलं आहे, व्यसनापासून दूर केलेलं आहे.
तर तुमचा नेमका मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तर मानवी जीवनाकडे दृष्टिकोन जर पाहतो म्हटलं ना, हां. आज माणसाकडं नेमके प्रश्न काय, मूळ प्रॉब्लेम काय, बरोबर. तर सर्वात मोठा प्रश्न सापडतो लोनलीनेस. ओके. मनुष्य आज एकटा पडत चालला. एकटेपणा आहे. आज काय उरालं, वेळेनुसार परिस्थितीनुसार तो निघाला तसंही त्याच्या दिशेनं. बरोबर. म्हणजे आपण पाहतो ना, आता आपला मुलगा हम्म. आपल्याला हेल्दी कधी वाटेल, अभ्यास करून राहिला, मस्त जेवण करून राहिला, बरोबर. मस्त खेळून राहिला, कधी टीव्ही पाहू राहिला, मस्त दंगा मस्ती पण करून राहिला. बरोबर. आपण हेल्दी एका व्यक्तीची व्याख्या कशी करणार? अशीच करणार ना, बरोबर. का नाही? की सगळं छान करतोय तोच हेल्दी असणार, तोच हीच healthy व्याख्या असणार. होणार, दुसरी काय होणार? पण आज वेळेनं काय केलं, गडबड खूप केलेली आहे. आपण करिअरला म्हणा का शिक्षणाला म्हणा एवढं मोठं केलं का आज आईवडील मुलांना सांगतात अभ्यास कर बरं का, हा. खेळायला अरे ग्राउंडवर केल्यापेक्षा पुस्तक वाच. खरं पाहिलं ना, तो मनुष्याचा जो हेल्दीनेसपणा असतो ना, तो कमी तो झालेला आहे. कमी होत चालला. हा करिअरला एवढा भारावून जातो का याला समजतच नाही की गाव सुटू राहिलो, परिवार सुटू राहिला, नातेवाईक सुटू राहिले, राज्य सुटू राहिलं, देश सुटू राहिला, हे याला कळतच नाही. कळतच नाही. याला काय वाटतंय माझं एक टार्गेट आहे. हम्म. मी एक पिक्चर पाहत होतो, लव आजकल, सैफ अली खानचा पिक्चर आहे तो. अक्षरशः मी ते क्लिप पण काढायला लावली होती माझ्या एका कलिगला, काढून आपल्याकडे ठेवली क्लिप ओके ओके. क्लासमध्ये दाखवण्याकरता. तो त्याच्या ध्येयानं भारावून गेलेला असतो. गोल्डन गेट का गोल्डन काहीतरी असं आहे, अमेरिकेमध्ये आहे. तिथं जॉबसाठी तो स्वप्न पाहतो, मला तिथं जाऊन जॉब मिळाला पाहिजे. आणि त्याकरता सर्वोपरी तो त्याग करतो आणि तिथं पोहोचतोच. आणि तिथं पोहोचल्यानंतर समजते का एवढं जीवन आहे काय? आता तेच बर्गर, तोच जॉब, तेच लॅपटॉप, तेच. आणि हळूहळू त्याला लोनलीनेस फील व्हायला लागते, एकटेपणा जाणवतो. एकटेपणा जाणे. आणि परत तो जीवन रिकव्हर करण्याकरता मागे फिरतो. आता पिक्चरमध्ये मागं फिरता येते, पिक्चर मध्ये येतं फिर. पण रिअल जीवनामध्ये तो व्यक्ती काही मागं फिरत नाही. नाही. तो बरोबर. परत तिथं जे लॉक होऊन जातो आणि हळूहळू अशा प्रकारे लॉक होतो का परत तो मागे तर पलटणं खूप दूर आला. मग कोणाला आरोप लावतो, प्रत्यारोप लावतो, वेगळ्या आजारामध्ये अटकतो, वेगळ्या प्रश्नामध्ये अटकतो बरोबर. आणि कुठंतरी गोंधळ करत राहतो स्वतःसोबत. तर मूळ प्रश्न आहे लोकांकडं या 25 वर्षाच्या अनुभवामधला पाहतो एक लोनलीनेसपणा. लोकांनी कुठंतरी एक हेल्दी जीवनाला पकडायला पाहिजे. बरोबर. त्यांनी हे समजलं पाहिजे का बाबा जीवन काय, जीवन पूर्णत्व झाला पाहिजे. पूर्णत्वाला मग गेलं याचा अर्थ असा नाही का तुम्ही करिअर नाही पकडायला पाहिजे, करिअरला महत्व नाही द्यायला पाहिजे. नाही दिलं नक्कीच पाहिजे. द्यायला पाहिजे, 100% द्यायला पाहिजे. बरोबर. पण बाकी पण गोष्टी महत्वाच्या आहे ना, गोष्टी पण महत्वाच्या आहेत. हे आपण पकडायला पाहिजे. बरोबर. दुसऱ्या लोकांकडे महत्वाचा प्रश्न सापडतो आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तो व्हॉट नेक्स्ट, पुढं काय. पुढं काय त्यांना समजतच नाही का आपण आता पुढं काय करणार आहे. आणि हा प्रश्न कॉमन होत चालला बरं का. म्हणजे आपल्या भारतामध्ये काही प्रथा होत्या. आपण जर आपल्या भारतामध्ये आश्रम सिस्टीम जर पाहतो म्हटलं, आश्रम सिस्टीम काय सांगायची, एका वेळेनंतर तुम्ही कर्मभूमीमधून निवृत्त व्हा. हो. मग कर्मभूमीमध्ये घुसण्याच्या अगोदर जर पाहतो म्हटलं तर लहान बालपणाचा एक आश्रम होतो. बरोबर. म्हणजे अशा आश्रमच्या ज्या अवस्था होत्या, बरोबर. त्याच्यानंतर जर पाहतो म्हणलं तर त्याला तिथून बाहेर काढायचे, वनाश्रममध्ये घुसवायचे. वनाश्रममध्ये काय एक प्रकार चिंतन मनन होतं. चिंतन आणि त्यानंतर संन्यास आश्रममध्ये घुसवायचे. म्हणजे एक प्रकारे बाबा आता आपण सगळीकडून सुटत चाललो. सुटत चाललोय. बरोबर. हा याला माहितच नाही सुटायचं कुठून आणि कधी सुटायचं, बरोबर. आजकालच्या लोकांना माहितीच नाही. माहितच नाही. बरोबर. मग त्यांना ना हा पण एक मोठा प्रश्न वाढत चालला, नेक्स्ट काय. हे प्रश्न म्हणजे लोनलीनेस म्हणा का नेक्स्ट वाट पुढं काय बाबा, हो. हे पुढं प्रश्न काय? खूप मोठे होत चालले बरं का. आणि याचा परिणाम असा होत चालला का ना नाही म्हणजे असं नाही म्हणतात का फक्त त्यांच्या जीवनावर उरला, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर होते. मनुष्य म्हटल्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे तो स्वतः नसतो. बरोबर. परिवार त्याच्या कनेक्ट असतो. एखाद्या ठिकाणी प्रॉपर जॉब करत असून ते त्याच्या कनेक्ट असते. एखादी संस्था तर त्याच्या कनेक्ट असते. कनेक्ट असतं. आज आपण मोदीजींना जर पुढे घेतो म्हटलं तर अख्खा देश त्यांच्या कनेक्टमध्ये आहे ना. हो. आणि ही व्यक्ती जर थोडी जर हल्ली किती मोठे प्रश्न तयार होऊ नाही शकते. खूप मोठा प्रश्न निर्माण होईल, अगदी जागतिक लेवलला निर्माण जागतिक होईल. लेवलला कारण प्रश्न मोदी निर्माण साहेबांसारखं आजचं व्यक्तिमत्व असं कोणाचं व्यक्तिमत्व नाहीच आहे. व्यक्तिमत्व सापडणार नाही असं बरोबर. व्यक्तिमत्व. कारण मोदी साहेबांसारखं व्यक्तिमत्व नाही. ती जर व्यक्ती हल्ली हा. तर मग सगळं जग हलेल. म्हणजे ते थोडक्यात या पद्धतीनं आहे. असं म्हणू शकतो का त्यांचा परिवार म्हणजे पूर्ण देश. हो. पण त्या व्यक्तीचा पण परिवार आहेच ना. आहे. त्या व्यक्तीचा पण स्वतःचा परिवार आहे. बरोबर. मग इथं आपण महत्वाचा प्रश्न तयार होतो का ह्या गोष्टी त्यांनी क्लिअर करायला पाहिजे का, पुढं काय स्पष्टता आणायला पाहिजे. स्पष्टता आणायला. आणि कुठंतरी लोनलीनेसपणामधून थोडं आपल्याला
हेल्दी जीवन कसं आहे हम्म. हे पुढे घ्या, म्हणजे मनुष्यानी एकटेपणातून बाहेर पडून आपलं हेल्दी जीवन कसं आहे ते पाहायला हवं. पाहायला पाहिजे. बरोबर. तर आपली ही जी चर्चा झाली आहे ही खूप सुंदर झाली. तर ह्यातून तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना असेल, माझ्या प्रेक्षकांना असेल किंवा नैराश्यात अडकलेल्या काही लोकांना असेल तर काय सांगू इच्छिता की त्यांनी कशा पद्धतीने हेल्दी जीवन जगण्यासाठी एक छोट्या टिप्स काही देता आल्या तर ते काय देऊ शकतात आपण? म्हणजे मला असं वाटतं की गुरुप्रथा भारतामधून कमी झालेली आहे. येस. हां, तर तुम्ही लोकांनी म्हणजे आजही असं म्हणता येत नाही की म्हणजे गुरु नाही आहे. हां. भरपूर आहे बरं का. नक्कीच त्याच्यासोबत बाकीचे पण असतात. येस. कोणतीही सिस्टीम एकटी राहू शकत नाही. येस. त्यांच्यासोबत चांगलं पण असते आणि वाईट वाईट पण असते आणि काही ट्रान्सपरंट पण असते. हे मिक्स असते मिक्स असते. आणि मिक्सच राहणार शेवटपर्यंत. येस. येस. होऊ शकते प्रमाण कमी जास्त होणार. येस. पण असं म्हणू शकत नाही का ते काही लोक म्हणतात रामराज्यासारखं बाबा आता तेवढं ट्रान्सपरंट. म्हणजे रामराज्य सुद्धा माझ्या मताप्रमाणे खूप ट्रान्सपरंट होतं असं नाही, ते सुद्धा मिक्सच होतं. मिक्सच होतं. फक्त प्रमाण कमी जास्त होतं. प्रमाण होतं. असं म्हणू शकतो का तिथं चांगल्याचं प्रमाण जास्त असणार. आता असं म्हणू शकतो आपल्याकडे सध्याच्या वेळेमध्ये गोंधळ कन्फ्युजन याचं प्रमाण जास्त आहे, वाईटांचं प्रमाण जास्त आहे. वाईटाचं प्रमाण जास्त आहे. पण याचा अर्थ असा नाही की आणखी गुरु नाही आहे. येस. 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 म्हणजे आपण कुठंतरी गुरु म्हणा, काय चांगल्या जवळचे मित्र म्हणा, काय वडील म्हणा, का जे लोक खरंच आपल्याला मार्गदर्शन करू शकते चांगल्या प्रकारे, अशा लोकांसोबत राहायला पाहिजे. अशा लोकांचं सानिध्य ठेवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जिथं तुम्ही हलके होऊ शकता तिथं हलके व्हायला हवंय हलकं. बरोबर. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा म्हणजे करिअरच्या माध्यमातून काही गोष्टी सुटणारच आहे. घर सुटो, परिवार सुटो, कधी कधी आपलं राज्य सुटो, देश सुटो. पण सुट्टे म्हणजे याचा अर्थ असा नाही ना का परमनंटली सुटते. नाही. तुम्हाला हे समजलं पाहिजे की काय ह्या गोष्टी काही वेळेसाठी सुटते. बरोबर. तुम्ही पूर्ण अलिप्त नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पैसे कमावता का एखादा चांगला जॉब करता आपण परिवाराला कसा वेळ देऊ शकतो, स्वतःला वेळ कसा देऊ शकतो, आपले जे काही छंद असतात ते कसे जोपासू शकतो, आपले काही स्वप्न असतात त्याला कसं पूर्ण करू शकतो. आणि भारत देश खूप सुंदर देश आहे बरं का. त्याला कशा प्रकारे पाहू शकतो आपण, हा दुसरा मुद्दा पकडायला पाहिजे. बरोबर. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो का टेक्नॉलॉजी आपला वापर करते. येस. हा सिरियस विषय आहे. तेवढा आहे. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी बनली, आपण टेक्नॉलॉजीसाठी बनलेलो. त्याच्याकरता काहीतरी नियम करायला पाहिजे. मोबाईलचा वापर किती वेळ करायला पाहिजे. तुम्ही मुलांना जर सांगत असाल मोबाईल वापरू नका, तर तुम्हाला पहिले ते क्रायटेरिया स्वतःला इम्प्लिमेंट करता झाले पाहिजे. मी बऱ्याच वेळा माझ्या घरी सांगतो 9 नंतर मोबाईल घरामध्ये पाहिजे नाही. बरोबर. आता आणि तू कल्पना करा, समजा 9 नंतर मोबाईल घरामध्ये म्हटलं लक्षात मोबाईल घरामध्येच राहणार पण आपण त्याचा वापर नाही करणार. बरोबर. आणि नक्कीच अर्जंट जर असेल तर घ्यावंच लागते, आपण तो घेणारच आहे. ते घेणार आहे. पण तुम्ही टाइमपाससाठी किंवा काही नाही म्हणून 9 नंतर मोबाईलच नाही, बरोबर, असा आपण नियम जर केला तर काय करणार त्यानंतर ते घरातले लोक बरोबर काहीतरी कम्युनिकेटच करायला लागेल एकमेकांशी. कम्युनिकेट करणार, कम्युनिकेट करा, चला चक्कर मारून येऊ, काहीतरी असलं नसलं एकमेकांना वेळ देणार ते लोक. वेळ देणार. येस येस येस. सर्वात महत्वाचा मुद्दा काय होईल ते एकमेकाला वेळ देणार. येस येस. प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सर जे सांगतात ते प्रत्येकाने इम्प्लिमेंट करा. रात्री 9 नंतर आपण मोबाईल वापरणार नाही आहोत, तो रात्री 9 नंतर आपण एकमेकांना वेळ देणार आहोत. हे सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायला हवं असं मला तरी वाटतंय. आणि मी ह्या पण नियम सांगतो लोकांना, क्लासमध्ये खास करून सांगतो, सकाळी 9च्या अगोदर रात्री 9 नंतर मोबाईल पासून आपण टेक्नॉलॉजी पासून, मोबाईलच नाही पूर्ण टेक्नॉलॉजी पासून, संपूर्ण टेक्नॉलॉजी, काही काम नसेल ना झोपून जा पण यापासून दूर राहा. टेक्नॉलॉजीला काहीतरी नियमामध्ये बांधावं लागेल. कारण येणाऱ्या दिवसामध्ये जसे आपण आता काउन्सिलिंग पाहतो ना, डिप्रेशनच्या माध्यमातून, ऍडिक्शनच्या माध्यमातून, काही प्रश्नाच्या माध्यमातून, तर आजकाल बऱ्याच ठिकाणी ही काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. आम्ही मोबाईल सोडून देतो, आमच्याकडे या. काउन्सिलिंग आहे ऑलरेडी. अरे बाप, मोबाईल ऍडिक्टेड झालं असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोबाईल मधून बाहेर काढून देतो. ओके. म्हणजे एक वेळेस म्हणजे ती काउन्सिलरची एक टॅगलाईन झाली आहे की मोबाईल पासून आम्ही सोडवू शकतो आमच्याकडे या म्हणून. म्हणजे एक दिवस टेक्नॉलॉजी हा सर्वात मोठा प्रश्न तयार होईल. ते म्हणतात ना विज्ञान शाप की वरदान, हा जो प्रश्न आहे असा पहिले आजकाल शाळेमध्ये तो प्रश्न नाही राहिला, पण तो प्रश्न होता. आज तो प्रश्न प्रत्यक्षामध्ये नक्कीच तो वरदान आहे अगदीच. पण हे शापमध्ये बदलायला वेळ लागणार नाही जर आपण त्याला नियमामध्ये बांधलं नाही तर. बरोबर. तर मी एवढंच म्हणणार, गुरुप्रथाच्या माध्यमातून आपण पुढे यायला पाहिजे.
गुरु करा माझा हा प्रश्न नाही आहे, पण जे तुम्हाला जवळचे लोक वाटतात, जे तुम्हाला हलके करू शकते, तुमचं मन मोकळं होऊ शकते. आई वडील चांगल्या प्रकारे सर्वात चांगला रोल आई वडील प्ले करू शकतात. खरं म्हणजे मुलांकरता तर आई वडिलांकडे त्यांनी हलकं व्हायला पाहिजे. मित्र पण सुद्धा हा रोल चांगल्या प्रकारे प्ले करू शकतात. जे आपले काही जवळचे कलिग लोक असतात ते पण रोल प्ले करू शकतात. इथं पुढे जायला पाहिजे. कुठेतरी भारावून न जाता हेल्दी जीवनाची व्याख्या स्पष्ट करायला पाहिजे, स्पष्ट करायला हवी आणि टेक्नॉलॉजीला नियमामध्ये बांधायला हवं. नाही, सरांनी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की आपण जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे, आणि जीवन जगत असताना आपण टेक्नॉलॉजीला कशा पद्धतीने आपल्यापासून थोडंसं अलिप्त ठेवलं पाहिजे, लांब ठेवलं पाहिजे. आपण टेक्नॉलॉजीसाठी बनलेलो नाहीये, तर टेक्नॉलॉजी आपल्यासाठी बनली आहे, हे प्रत्येकाने बिंबवायला हवं. हे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय. सर, आपण इथं आलात, माझ्या प्रेक्षकांना आपण मोलाचं मार्गदर्शन केलं. जर माझ्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला वाटत असेल की आपल्याला जीवनामध्ये काही बदल घडवायचा आहे, नवीन ऊर्जा घ्यायची आहे, तर सरांकडे येऊन काउन्सिलिंग आपण करू शकता. सर आपल्याला खूप छान पद्धतीनं आपल्या जीवनाचा आनंद कसा घेता येईल हे सर सांगतील. आणि आपण सरांची आता रजा घेऊयात, आणि सरांची आपल्याला नवनवीन विषयांवर परत बोलायला आवडेल. सरांकडनं आपण नवीन विषय घेऊयात, नवीन नवीन व्हिजन्स घेऊयात. सरांशी आपल्याला बोलायला नक्की आवडेल. धन्यवाद सर, आपण इथं आलात आणि आम्हाला एवढं सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. धन्यवाद. सरांनी आपल्याला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि सरांनी आपल्याला एवढा सुंदर पद्धतीने वेळ दिला, तर यासाठी आपण आपल्या टॉक विथ अनिरुद्धच्या सगळ्या परिवाराकडून सरांना एक छोटीशी सदिच्छा भेट, एक गिफ्ट देतोय. थँक्यू सर. येस, मला खूप आवडेल, आणि परत कधीच तुम्ही बोलावलं नक्कीच आम्ही परत येऊ शकतो. येस सर, नक्कीच. मलाही तुम्हाला भेटायला आवडेल. नक्कीच सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.